हरे कृष्णा, आवाज नाही येत. हाँ चालू होते कोई ना. ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। मम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगना ललिता श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। रोजी 12 जण आलेत का आज? द्रौपदी होतील जय. नाना शास्त्र विचारण एक निपुनो सधर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मान्यं मानयो शरणं शरणं करो. राधा राधा कृष्ण कृष्ण पदारविन्द पदारविंद नन्देन भजनानंद मदादिको मत्ताहि गो वन्दे वंदे रूप रूपसनातनं सनातनो रघुयुगो जीव भूप गोपालको लागो. श्री वन्दे सनातन रूपसनातनो रघुयुगो रघुयुगो श्रीजीवगोपालको गोपालको. श्री श्री सनातन सनातन गोस्वामी, श्री रूप शील रूप गोस्वामी, गोस्वामी, श्री श्री रघुनाथ भट्ट रघुनाथ दास गोस्वामी, भट्ट स्वामी, श्री रघुनाथ श्री दास गोस्वामी, रघुनाथ. श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते. ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेत रममान असत. तर याच्यामध्ये सांगितले कशा प्रकारे 6 गोस्वामी हे सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते आणि गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून
राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमय सेवेत रममाण असत. तर आपण आज जसं भावभक्ती आपण बघणार आहे, इथे पण सांगितले कशा प्रकारे 6 गोस्वामी यांचा भाव होता तो गोपींच्या भावामध्ये दिव्य प्रेमय सेवा ते करत असायचे आणि पूर्ण त्यांचं मन पूर्ण भगवंताच्या सेवेमध्ये रममाण असत, भगवंताच्या स्मरणामध्ये रममाण असत. तर माधुर्य कादंबरीमध्ये सर्व डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे या जे भक्तीमध्ये कसं आपण प्रोग्रेस करतो, म्हणजे आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा कशा प्रकारचे आपले स्तर असतात त्याचं सुंदर वर्णन हरिभक्ती चिंतामणीमध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये खास करून जेव्हा भक्तीमध्ये आपली सुरुवात होती तर तेव्हा आपण सुरुवातीला श्रद्धा चालू होते. पहिल्यांदा आपण कुठल्याही म्हणजे ज्या तत्व किंवा लीला आहे त्यावर आपला श्रद्धावर भक्ती चालू होते. पहिले श्रद्धा, त्याच्यानंतर साधू संघ, कशा प्रकारे आपण साधूंच्या संघामध्ये येतो, मग आपण श्रवण करतो, त्यानंतर सेवा करतो, अशा प्रकारे साधू संघामध्ये आपण येतो. विश्वास ठेवून, जसं कुणाला विश्वास नसेल तर भक्तीमध्ये येणार नाही कोणी, पण विश्वास ठेवून भक्तीमध्ये चालू करतो थोडा थोडा. पहिल्यांदा तो विश्वास होतो तो एवढा गाढा नसतो विश्वास, पण त्यांना वाटतं की अरे जसं भगवंत सांगतात ना की कशा प्रकारे चार प्रकारचे व्यक्ती माझ्याकडे येतात, आर्तो, जिज्ञासू, आर्धार्थो, ज्ञानी, 4 प्रकारचे व्यक्ती भगवंताकडे जातात. तर कुणी म्हणजे खूप भौतिक जगामध्ये त्रस्त झालेला आहे त्यामुळे तो भगवंताकडे जातो, की कोणी पैसे पाहिजे, मला वेगवेगळे जीवनामध्ये यश पाहिजे किंवा काहीतरी हेतून जातो. जिज्ञासू, ज्याला काहीतरी जिज्ञासा करायची, ज्याला काहीतरी म्हणजे शोध लावायचा, ज्याला काहीतरी त्याचे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न त्याला सोडवायचे आहेत, तर त्यासाठी काहीतरी जिज्ञासा आहे म्हणून जातात. आणि ज्ञानी, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान प्राप्त करायचे. अशा प्रकारे 4 प्रकारचे व्यक्ती भगवंताकडे जातात. तर आणि हेतू पण सांगितलंय. कुणी म्हणजे कुणाला जर काही पाहिजे असेल, म्हणजे हेतून पाहिजे असेल की मला काहीतरी जसं आता आपण बघितलं अर्थ पाहिजे, म्हणजे पैसा पाहिजे किंवा मला काहीतरी दुसरं हे पाहिजे, तर आपण म्हणजे कोणी काही हेतून जाईल किंवा कोणी हेतू न रहित जाईल. तर जी काही इच्छा आहे ती भगवंताकडे गेली तर ती शुद्ध होते. उदाहरण आपण नंतर बघू कशा प्रकारे ध्रुव महाराज, त्यांची इच्छा होती की मला काहीतरी माझ्या वडिलांपेक्षा मोठं, माझ्या आजोबाच्या पेक्षा मोठं राज्य मला मिळावं. तर त्या हेतूने ते गेले, पण भक्ती केल्यामुळे ते शुद्ध झाले. त्यामुळं अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदाहरती तीव्रेन भक्ती योगेने जिजेता पुरुषम परम. अकाम सर्व काम मोक्ष काम, तिन्ही प्रकारचे व्यक्ती जेव्हा भगवंताकडे जातात तर भगवंताकडे शुद्धच होतात. अकाम म्हणजे ज्याला काही इच्छा नाहीये, अकाम सर्व काम, ज्याला खूप इच्छा आहे, आणि मोक्ष काम ज्याला मोक्षाची इच्छा आहे, अशा प्रकारच्या सर्व लोकांची भगवंताकडे गेल्यानं शुद्ध होतं. आणि ते शुद्ध झाल्यानं मग भगवंत त्याला जे काही त्याच्या जीवनासाठी जे फायदेच आहेत ते भगवंत पूर्ती करतात. तर साधू संघ, श्रद्धानी पुढे नंतर साधू संघ जातो. साधू संघ नंतर भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. तर प्रेमच्या अगोदरचा जो स्तर आहे तो भाव आहे. आपण काल रुची आणि आसक्ती थोडस चालू केलं होतं बघायला, आणि त्यानंतर भाव आणि प्रेम. तर आता हे दोन शेवटचे 3 जे धडे आहेत त्याच्यामध्ये भावभक्तीचं 2 धडे आहेत आणि शेवटचं प्रेम भक्ती. तर ते काय आहे त्याच्याबद्दलचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. तर भक्ती त्याचा उगम काय, भक्ती कसं काय आपल्याला मिळते, भक्ती कुणाकडून आपल्याला मिळते, तर ते सांगण्यामध्ये इथे सांगितलंय. तर कशा प्रकारे म्हणजे कारण काय, भक्ती मिळण्याचं कारण काय, तर एक तर म्हणजे आपण जसं शुभ कर्म, कुणी पुण्यकर्म करत असेल
तर भक्ती मिळेल का? नाही, असं नाहीये. पुण्यकर्म केल्यानं भक्ती मिळेल याची गॅरंटी नाही. कारण पुण्य केल्यानं त्याला जीवनामध्ये काहीतरी चांगलं मिळेल, काहीतरी भौतिक इच्छा मिळतील किंवा त्या भौतिक इच्छेची पूर्ती होईल किंवा स्वर्गापर्यंत जाईल, पण स्वर्गातून त्याचं पतन होणार. त्याच्यामुळे पुण्यकर्म केल्यानं भक्ती मिळेल ह्याची गॅरंटी नाहीये. भगवंताची कृपा नाही, हे पण कारण नाही. का? कारण भगवंताची कृपा असं नाही की ते काही लोकांना देतील, काही लोकांना देणार नाही. भगवंत सर्वांना समान आहे. भगवंत साम्य आहे, म्हणजे सर्वांना समान दृष्टीनं वागतात. त्याच्यामुळे असं नाही की कुणाला द्यायची आणि कुणाला नाही द्यायची. त्यामुळे असं होऊ शकत नाही. त्यामुळे भगवंताची कृपा पण कारण असू शकत नाही. मग काय? तिसरं आहे की भगवंताचे शुद्ध भक्त असतात त्यांची कृपा. शुद्ध भक्त हे स्वतःला कधीच महान शुद्ध आहे, मी खूप खूप प्रगत भक्त आहे, मी एकदम म्हणजे भक्तीची एकदम पराकाष्ठा गाठलेली आहे, असं ते स्वतःला कधी समजत नाही. ते सगळ्यांना म्हणतात की अरे, हे दुसरे जे लोक आहेत ते माझ्यापेक्षा खूप भक्तीमध्ये प्रगत आहेत. त्यामुळे ते कुणालाच असं भक्ती नाही असं बघत नाही. सगळ्यांना ते समजतात की अरे, हे खूप श्रेष्ठ भक्त आहेत माझ्यापेक्षा. त्यामुळं प्रचार ते करत नाही. कारण ते म्हणतात की सगळेजण महान भक्त आहेत, मीच एक तुच्छ भक्त आहे. त्यामुळं जे अं, अं, जे कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम, तर उत्तम भक्त हे कधी उत्तम भक्ती जे करतात तर ते कधी प्रचार करत नाही. कनिष्ठ भक्त पण काय की ते स्वतःला खूप महान म्हणतात. त्यामुळे स्वतःला महान म्हणल्यावर ते दुसऱ्यांना प्रचार करत नाही. कारण ते स्वतःला समजतात की मी खूप महान भक्त आहे. मग राहिला आता फक्त मध्यम मध्यम स्तराचे जे भक्त आहेत, तर ते मात्र एक लोकांवर अनुकंपा, दया, करुणाच्या भावनेनं लोकांना या भौतिक जगाच्या प्रवाहापासून सोडण्यासाठी ते कृपा करतात. आणि त्यांची कृपा हीच भक्तीचं एक कारण ठरू शकतं. ज्या ज्या लोकांना ते कृपा देतील त्या लोकांना भगवंताची भक्ती त्यांना मिळते. त्याच्यामुळं भक्तीचा खरा उगम काय आहे? तर भगवंताचे मध्यम मध्यम प्रकारचे भक्त, ज्यांनी स्वतःला भगवंताची कृपा आकर्षण करून लोकांना ती कृपा वाटतात. त्यामुळं प्रभुपादांनी इथं फोटो दाखवले कशा प्रकारे प्रभुपादांनी पण लोकांना काय कुठल्या कुठल्या स्तरावर त्यांनी लोकांना भक्ती दिली. कारण भगवंत कॅरी करतात, म्हणजे भगवंताला ते घेऊन जातात. भगवंत त्यांच्या हृदयामध्ये प्रकट होतात आणि त्यामुळं मग लोकांना ते आकर्षण करू शकतात. जे भगवंताला हृदयामध्ये घेतात ते खूप आकर्षणवान होतात. त्याच्यामुळं प्रभुपाद जरी बघितलं तर वयाने तर ते खूप वृद्ध होते, पण कारण त्यांनी भगवंताला घेतलं होतं, कारण त्यांनी शुद्ध भक्ती त्यांनी पकडली होती, त्यामुळं लोकांना ते आकर्षण वाटायचे. जरी अमेरिकेमध्ये रूल होता की 30 वर्षाच्या वरती कुणी असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका, पण तरी पण प्रभुपादांना एवढं लोकांनी मानलं आणि त्यांनी जे काही बोलले ते करायला ते रेडी होते. तर भक्तीचं कारण काय आहे भक्ती मिळण्याचं? तर मध्यम जे मध्यम भक्त आहेत, खास करून मध्यम दर्जाचे, खास करून जे स्वतःला एक भगवंताचा प्रतिनिधी म्हणून लोकांना कृपा देतात, तर ते त्यांचीच कृपेनं भक्ती मिळते. तर जसं इथं बघतो आपण, एखादी सायकल आहे, सायकल रेस करतायत, तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे श्रद्धा, दुसरं आहे साधू संघ, मग नंतर हळूहळू वरती उचलतो भजन क्रिया, नंतर मग अनर्थ निवृत्ती होते, नंतर मग निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम, असे नऊ नऊ दर्जाचे 9 प्रकारचे जे हे आहेत भक्तीमध्ये वाढण्याचे जे क्रम दिलेले आहेत. तर पहिल्या 6 पर्यंत आपल्याला प्रयत्न करावे लागतात, खूप प्रयत्न करावे लागतात. मग 6ला वरती पोहोचलं मग भगवंत आपल्याला कृपा करतात. पण पहिले 6 पर्यंत आपल्याला खूप कष्ट सहन करावं लागणार आहे. म्हणजे काय? श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनाथनिवृत्ती, निष्ठा, रुची, मग आसक्ती, भाव आणि प्रेम, हे उतार्या. पण चढ चढायचं म्हणलं ना डोंगरावर खास करून,
खूप त्याला परिश्रम करावे लागतात, मध्ये थांबवून शकत नाही, थांबला तर खाली निघून गेला. त्याच्यामुळं आपली दृढ दृढ श्रद्धेनं विश्वास दृढ ठेवून आपण भक्ती करत वरती जायचंय. ते कठीण होणार आहे, कारण डोंगरावर चढणं म्हणजे काही सोपं नाहीये. पण जर आपण श्रद्धा ठेवून भक्ती चालू केली आणि भक्तांच्या संघामध्ये गेलं, साधू संघामध्ये, तर मग हळूहळू हळू भजन क्रिया होईल, ज्याच्यामध्ये दीक्षा होईल. हा, दीक्षा काले कृष्ण दीक्षा काले दीक्षा काले भक्त करे आत्मसमर्पण, दीक्षा काले शिष्य करे आत्मसमर्पण. म्हणजे दीक्षेच्या वेळी आत्मसमर्पण केलं पाहिजे शिष्याने. दीक्षा म्हणजे ऍक्च्युली सुरुवात आहे. बऱ्याच वेळेस असं समज जातं की दीक्षा झाली म्हणजे मला गुरुने स्वीकारलंय, मी आता परंपरेमध्ये आलेलो आहे, गुरुश परंपरेमध्ये मला आता हे मिळाली आहे, म्हणजे एंट्री मिळाली आहे, तर आता माझं भगवत धाम जाणं फिक्स आहे. पण ऍक्च्युली जसं मागे पण आपण एकदा बोललो होतो, कुठल्याही कॉलेजमध्ये डिग्री मिळवायची, तर डिग्रीला आपण ऍडमिशन घेतो आपण. जसं इंजिनिअरिंग आहे, 4 वर्षाचं इंजिनिअरिंग आहे, तर प्रवेश मिळाला त्याला. पण त्या प्रवेश मिळाल्यानंतर 4 वर्ष त्याला स्वतःला अभ्यास करून चांगले मार्क मिळवून ते दाखवावं लागणार आहे. प्रवेश मिळाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणजे डिग्री मिळाली असं नाहीये. काही काही मुलं 4 वर्षाऐवजी 6, 7, 8 वर्ष लावतात, आणि काही काही मुलं 8 वर्ष झाल्यानंतर पण पास होत नाही, मग त्यांना बाहेर काढलं जातं. तर त्याच्यामुळं दीक्षा काले शिष्य करे आत्मसमर्पण. तर शिष्य जे होतात, खास करून भक्तीमध्ये ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, तर त्यांचं पूर्ण समर्पण केलं पाहिजे. आणि जेणेकरून आपण आपला जो भक्तीचा वेळ आहे तो आपण वाया नाही घातला पाहिजे. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण डिटेलमध्ये आता पुढे आपण बघू कशा प्रकारे हे 9 अंग जे आहेत, 9 क्रम दिलेले भक्तीमध्ये, ते काय काय आहेत. तर अधोश्रद्धा, श्रद्धा म्हणजे काय, विश्वास. विश्वास म्हणजे काय, तर 2 गोष्टी आहेत. एक तर आपला जेव्हा आपण भक्तांना बघतो तेव्हा आपल्याला आवड निर्माण होते, आपल्याला ती गोष्ट करण्यामध्ये आपली रुची थोडीफार आनंद मिळतो, आणि आवड निर्माण होते, आणि आपण आदर देतो, तर त्याला म्हणतात विश्वास. तर असं का बरं की कुणाला श्रद्धा आहे आणि कुणाला नाहीये, तर ते सांगतायत. कारण सुकृती, जेव्हा सुकृती वाढत 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 जाते, मग सुकृती, जसं आपण वेगळे पुण्यकर्म करतो, पुण्यकर्म करत करत खास करून पुण्य म्हणजे काय, तर जेव्हा आपण जसं आपले भक्त आपल्याला येऊन प्रसाद देतात, तर आपण अरे वा किती सुंदर प्रसाद आहे, प्रसाद खूप चांगला आहे, टेस्टी आहे. किंवा भगवंताचे भक्त कीर्तन करत जातात असं रस्त्याने, अरे वा कीर्तन, हरे कृष्णवाले कीर्तन खूप चांगलं करतात, नाचतात बघा किती चांगले. किंवा ह्याचा ह्याचा जो पोशाख आहे एकदम खूप स्वच्छ धुतलेला आहे, कपडे एकदम स्वच्छ आहे, आणि दिसायला वेशभूषा पण एकदम खूप सुंदर आहे. तर असं एकदम म्हणजे त्यांनी नावाजलं तरी पण त्यांची सुकृती चालू होते, आणि ही भक्तिमय सुकृती आहे. तर बाकी पुण्य पुण्य म्हणजे वेगळं आहे, पण भक्ताबद्दल किंवा भगवंताबद्दल जेव्हा काही त्यांना चांगलं वाटतं आणि ते बोलतात, किंवा ते त्यांचा विचार कसा होतो, तर ती सुकृती हळूहळू वाढत जाते. आणि जेव्हा सेवा आणि आदर, तर हे पण त्याच्याशी संबंधित आहे. अशा प्रकारे जेव्हा सुकृती वाढत वाढत जाते, तर मग त्याची श्रद्धा त्याला होते, श्रद्धा वाढते. त्याच्यामुळं अं, अं, तर सांगितलंय कशा प्रकारे अज्ञानतेपणे कस काय कुणी भगवंताची सेवा करू शकतो, तर कारण त्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे म्हणून, भगवंताच्या भक्तांच्या हृदयामध्ये भक्ती आहे. तर या पहिल्या याच्यामध्ये सांगितलंय की श्रद्धा
म्हणजे काय, तर दोन गोष्टी. एक तर आवड, की मला पण ते जे काही ते करतात ते मला पण करायचं आहे. आणि आदर, म्हणजे भक्तांना आदर देणे. या दोन गोष्टीवर श्रद्धा अवलंबून आहे. म्हणजे श्रद्धा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि कुणाला श्रद्धा आहे आणि कुणाला नाही असं का बरं? कारण त्या सुकृतीमुळे. आणि सुकृती म्हणजे काय, तर भक्तिवन्मुख सुकृती, म्हणजे त्यांनी जे काही भगवंताला किंवा भक्तांबद्दल काही त्यांनी ऍप्रिसिएशन, म्हणजे खूप त्यांनी नावाजलंय, त्यांना आवडलंय, ते व्यक्त केलंय, तर ते त्याचं तसं हळूहळू सुकृती वाढत वाढत मग त्याला श्रद्धा श्रद्धा मिळते आणि तो भक्तीमध्ये येतो. तर दोन प्रकारच्या श्रद्धा आहेत. एक तर स्वाभाविकी आणि एक बलोत्पादिका. स्वाभाविक म्हणजे काय, की जसं इथे उदाहरण दिले नारद मुनी. ते नारद मुलगा कशा प्रकारे त्याला स्वभाव झाला की भक्ती करणे. त्याचं उदाहरण पुढे इथे आपण चर्चा करणार आहे. आणि बल उत्पादिता म्हणजे काय, की जसं धृतराष्ट्र, जेव्हा आपल्याला माहिती कशा प्रकारे जेव्हा विदुर विदुर जेव्हा त्यांनी लहान, म्हणजे जेव्हा दुर्योधन लहान होता, त्यांनी जन्म घेतला दुर्योधनांनी, तेव्हापासून त्याला सांगितले होते, अरे दुर्योधन खूप तुमच्या कुळाला तो घात ठरणार आहे, त्याला सोडून द्या आत्ताच. पण त्यांनी ऐकलं नाही. मग शेवटी जेव्हा जेव्हा त्यांनी युद्ध झालं, सगळ्या पुत्रांचा वध झाला, आणि मग तेव्हा धृतराष्ट्र आणि गांधारी दोघं पण पांडवांच्या घरी राहत होते. तेव्हा विदुर आले आणि म्हणले, अरे काय तुम्ही जसं एखाद्याने कुत्र्याला पोळी टाकल्यासारखं तुम्ही इथं त्यांच्या घरी राहतायत, आणि एवढं त्यांना तुम्ही एवढा त्रास दिला, आणि शेवटी तुम्ही त्यांच्याच घरी जाऊन तिथं राहायला लागलेत. आता तरी तुम्ही सुधरा म्हणे. आणि मग तेव्हा त्यांनी खूप त्यांना असे शब्द वापरले. त्यामुळं मग त्यांनी लगेच सगळं सोडून ते निघून गेले. धृतराष्ट्र आणि गांधारी त्यांनी पूर्ण त्याग दिला. तर वानप्रस्थ आश्रम झाला. तर बलोत्पादिता म्हणजे बल देऊन, जसं इथं आपण बघतो कशा प्रकारे जेव्हा ध्रुव बाळ, मी विचारणार होतो हे फोटो कोणाचा. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये जे ध्रुव बाळ आपल्या वडिलांच्या मांडीवर बसले होते, आणि त्याच्याबरोबर त्यांची जी सावत्र, कोण नाव होतं त्यांचं? सुनीती आणि सुरुची असत. हा, तर सावत्र कुठली होती? सुनीती. नाही, सुनीती म्हणजे जी नित्यवान आहे ती होती त्यांची आई स्वतःची. आणि सुरुची म्हणजे त्यांची सावत्र आई. रुची म्हणजे आवड. जिला फक्त भौतिक गोष्टीबद्दल आवड आहे तर ती सुरुची. त्यांना फक्त या भौतिक म्हणजे माझं नाव, माझे पती, माझा मुलगा, त्यांना आवड फक्त भौतिक गोष्टीबद्दल जास्त आहे, त्यांना सुरुची म्हटलं जातं. पण इथं नीती म्हणजे शास्त्र, जे नीतिशास्त्रामध्ये जे शिक्षण दिलेलं आहे. त्यामुळेच जेव्हा ध्रुव बाळाला राग आला, माझ्या वडिलाच्या मांडीवर मला काढून दिलं त्यांनी, आणि मला म्हणते की तू माझ्या पोटातून जन्म घेतलास तरच तुला वडिलाच्या मांडीवर बसायला अधिकार आहे. तर त्यांना खूप राग आला, रडत रडत ते गेले आईकडं. आणि आईला म्हणे की मला बघा म्हणे असं झालं. तो पण आईला पण कळालं होतं. तर ती म्हणे काय करू मी, एवढी तुझ्या वडिलाची नावडती आहे, त्यामुळं मला पण तुला जर भगवंताला शोधायचं असेल तर भगवंत नाही, तुझी जी इच्छा आहे ती फक्त भगवंतच पूर्ण करू शकतात. म्हणले कुठे भगवंत? ते म्हणले मी असं ऐकले साधू लोक जंगलामध्ये जातात भगवंताला शोधण्यासाठी. मी लगेच निघालो म्हणले. तर लगेच निघाले ते. त्यांनी एवढी त्यांना चांगली म्हणजे सद्गती दिली आणि सद्बुद्धी दिली, जेणेकरून ते भगवंताची प्राप्ती करू शकले. आणि जेव्हा आपला विश्वास वाढतो तर तेव्हा आपण स्वाभाविकतः आपण भक्तांच्या संघामध्ये आपण येतो. कारण आपल्याला वाटतं की अरे हे खूप चांगलं आहे, मला असंच करायचंय, जे हे करतायत ना ते मला पण करायचंय. मग ते काय करतात, ते कसं करतात, त्यांना काय हे आवडतं, त्यांना म्हणजे असा विश्वास आपल्याला वाटतो, आणि आपल्याला वाटतं की मला पण ते करायचंय. मग त्या निमित्ताने आपण साधू संघ करू लागतो, मग भक्तांच्या संघामध्ये येतो आपण. आणि हा फोटो कुणाच दिसतोय आपल्याला?
सॉरी हे नारद प्रल्हाद. मुनी. हरे कृष्णा, भावी माता जी आहेत असं का करतायत? हरे कृष्णा. आता नाव पण दिसते मला त्यांचं. हरे कृष्ण प्रभूजी, सॉरी ते चुकून जागृती झालं भावे आता माता. माझ्याकडनं. हरे हा, कृष्ण मग ते प्रभूजी, असं सॉरी. नको करू please. नाही नाही, सॉरी सॉरी प्रभूजी. तर हे ध्रुव बाळ आहेत नारद मुनी, आणि नारद मुनी कशा प्रकारे त्यांना संदेश देत आहेत की तुम्ही जंगलात चाललेले आहेत, पण भगवंताची भक्ती कशी करायची, भगवंत प्राप्ती कशी करायची. तर त्यांच्या संदेशाद्वारे मग त्यांना 6 महिन्यात भगवंत दर्शन झालं. तर साधू संघ त्यांना मिळाला. साधू संघ मिळाल्यामुळे भगवंताची प्राप्ती लगेच करू शकले. तर साधू संघ खूप महत्वाचा आहे. साधू संघ साधू संघामध्ये मग आपण स्वाभाविकता आपले प्रश्न विचारू, आपल्या ज्या काही शंका आहेत त्याचा आपण निरसन करू, आणि तो शंका निरसन झाल्यामुळे पुन्हा आणखी आपला विश्वास वाढतो. मग आपण जे करतोय ते आपण कसं करायला पाहिजे आणि ते का करायला पाहिजे त्याचा पण विश्वास आपल्याला वाढतो. बऱ्याच वेळेस आपण काही गोष्टी करतो, पण त्या का केल्या पाहिजे आणि त्याचं कारण काय आहे आणि त्या आपण कशा चांगल्या करू शकू हे आपल्याला जास्त संघामध्ये आपल्याला कळतं. त्याच्यामुळे भक्त संघ आहे ते भक्ती म्हणजे भक्ताच्या संघामध्ये भक्तीला खूप पोषक आहे आणि खूप लवकर वाढतो आपण. त्याचबरोबर आदर आपला वाढतो आणि संघामध्ये आपण सेवा भावना पण वाढते. तर अशा प्रकारे आपल्याला एक भक्त आपल्याला चांगल्या आपल्या सगळे इंद्रिय आहेत त्यांना सेवेमध्ये लावू शकतात. जसं इथे आपण बघतोय हे कशाचं चित्र असेल बरं, फोटो? नारद मुनी नारद मुनी आणि तुमचा. ते हा, सेवा करतात. बरोबर, नारद मुनी. नारद हा मुलगा हा भक्तिवेदांत जे आले होते भक्तिवेदांतिस्ट, त्यांना सेवा करत असायचा. त्यांची आई त्यांना प्रसाद मग बनवून द्यायची आणि मग नारद जाऊन त्यांची सेवा करायचा. अशा प्रकारे नारद मुलगा होता, पण संघ त्याला मिळाला साधूंचा, खास करून भक्तिवेदांत म्हणजे त्यांना खूप जे खूप महान भक्त होते ते. त्यामुळे सांगितले शुश्रूषोषदानस्य वासुदेव कथा रुची श्याम सेवया विप्र पुण्यतीर्थ निषेवनात. तर त्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे श्रद्धा आणि साधुसंग हे स्तर सांगितलेत. जसं हे साधू लोक होते, त्यांना त्यांना सेवा केल्यामुळे महान सेवा घडली त्यांची, आणि जे काही वाईट जे काही म्हणजे जे काही परिस्थिती होती किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये जे प्रतिकूल जे काही होतं ते सगळं निघून गेलं. आणि अशा प्रकारे त्यांना भगवान वासुदेवाच्या प्रती जे आकर्षण निर्माण झालं, खास करून त्यांचे जे वासुदेवचे जे काही वचन आहेत, भगवंताचे जे काही आपल्या सर्वांना सांगितलेले जे वचन आहेत, तर त्याच्याबद्दलची रुची त्यांना निर्माण झाली. तर हे आहे साधूंची सेवा करण्याचं फळ. शुश्रूषोषद धानस्य वासुदेव कथा रुची, वासुदेवच्या कथाबद्दल रुची निर्माण झाली आणि त्यांचा विश्वास वाढला. तर तर त्यामुळं साधूंची सेवा खूप महत्वाची आहे. बरं, आता कोणी सांगू शकेल का, आपण मागे साधू संघ आपण डिटेलमध्ये बघितला होता. साधू संघाचे परिणाम 2 आहेत, खास आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघू शकतो. हे 2 परिणाम आपण डिस्कस पण केले होते. तर कोणाला आठवत आहे का 2 प्रामुख्यानं आपल्या जीवनामध्ये परिणाम घडतील साधू संघ जेव्हा होतो आपल्याला तेव्हा? ते जे 64 अंग आपण बघितले होते, तर त्याच्यामध्ये खास करून हा साधू संघाचा एक जो मुद्दा होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण 2
दोन रिझल्ट किंवा परिणाम आपल्या जीवनामध्ये जेव्हा साधुसंग होतो तेव्हा आपण बघू शकतो. तर ते काय आहे? कोण आठवते? खास करून ते शेवटचे जे आपण 5 महत्वाचे हे बघितले, ते 64 मध्ये शेवटचे साधू 5 संग तत्व. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. साधू संग केला तर सर्व सिद्धी मिळतात. हा, साधू संघ साधन सर्वसिद्धी काय, लव मात्र सर्वसिद्धी होय. ते तर बरोबर आहे. मी म्हणतोय आता आपण कसं करायचं की माझा संघ बरोबरच आहे का, म्हणजे त्याच्याने काहीतरी गडबड चालली आहे. तर ते ओळखण्याचे दोन आपण हे सांगितले की दोन जसं दोन दोन गोष्टी आपण समजू शकतो. ठीक आहे. तर एक तर आहे कशा प्रकारे समुत्कंठा, म्हणजे जेव्हा आपण कधी मी आकर्षण म्हणजे उत्सुकता, कसं मी भगवंताला भेटेल, कधी मी भगवंताचं कृष्ण प्रेम मला प्राप्त होईल, हे समुत्कंठा आपली वाढणार. आणि दुसरं आहे अव्यर्थ कालत्व, म्हणजे एक पण मिनिट आपण व्हायला नाही घालवणार. कशा प्रकारे भगवंत हे काल रूपामध्ये आहेत, तर त्यामुळं आपण एक मिनिट पण व्हायला नाही घालवणार. साधू संग मिळवण्याचा हा परिणाम आपल्या जीवनामध्ये घडू शकतो की कशा प्रकारे आपलं आकर्षण, उत्सुकता भगवंताबद्दल वाढणार. आणि जो अव्यर्थ कालत्व, म्हणजे एक मिनिट पण आपण वाया नाही घालणार, कारण आपल्याला कळतं की अरे भगवंत आहेत हे काल रूपामध्ये, त्यामुळं भगवंताला आपण आदर सन्मान दिला पाहिजे आणि त्यासाठी वेळ नाही वाया घालवला. त्यामुळे ऍक्च्युली भक्तीमध्ये जेव्हा आपली वाढ होत आली आहे, आपल्याला कळायला पाहिजे की आपण किती 24 तास प्रभुपाद सांगायचे, माझ्या भक्तांचं एक वैशिष्ट्य आहे काय म्हणे, तर ते म्हणतात की एक मिनिट पण वाया नाही घालवत ते, 24 तास भगवंताच्या सेवेमध्ये लागलेले असतात. तर हे साधू संघाचं परिणाम आहे. आणि त्यामुळे मग भजन क्रिया चालू होते. अशा प्रकारे साधू संघामध्ये आपण भजन क्रिया चालू होते, म्हणजे 24 तास कशा प्रकारे आपण भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या स्मरणामध्ये आपली जी इंद्रिय आहेत ते सर्व लावण्याची, आणि स्वतःच्या जी म्हणजे साधेपणा आणि प्रामाणिकता, या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला आपलं भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. जेवढं आपण प्रामाणिक राहू आणि जेवढं आपण साधं राहू, जसं साधी राहणी उच्च विचारसरणी आपण म्हणतात ना, तर साधी का, कारण आपला वेळ बाकी मग गोष्टी करण्यामध्ये खूप जातो. त्यामुळे साधं राहिलं म्हणजे आपला वेळ वाचतो. आणि आणि बऱ्याच वेळेस जेव्हा कुंती महाराज प्रार्थना करतात की कशा प्रकारे या 4 गोष्टी ज्या आहेत त्या खूप भक्तीसाठी प्रतिकूल आहेत. तर खास करून कशा प्रकारे कुणी जर श्रीमंत असेल, कुणी जर खूप सुंदर असेल, कुणी जर खूप शिकलेला असेल, तर हे हे भक्तीला बराच वेळेस असं नाही की आता सगळे या गोष्टी आहेत मग आता सगळे त्याग केला पाहिजे, पण त्याचा आपण योग्य मार्गाने कसा वापर करायचा हे भक्तांकडून आपण समजलं पाहिजे. आणि जर या वस्तू नसतील तर असं वाईट वाटून घ्यायला पाहिजे, कारण भगवंताचेच काही म्हणजे आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी काही आहेत ज्या आपण स्वतः निवडू शकत नाही. जसं कुठल्या घरामध्ये आपला जन्म येईल, कसलं आपल्याला शरीर मिळेल, कुरूप मिळेल का सुंदर मिळेल, कोण कोण आपले आई वडील होतील, हे सर्व हे आपण ठरवू शकत नाही. म्हणजे आपल्याला ते दिलेलं आहे, आता त्याला आपल्याला स्वीकार लागणार आहे. तर त्यामुळं आपण आपल्या ज्या हातात जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे, आणि जे आपण करू शकतो त्याला आपण योग्य मार्गाने आपण ते वापरलं पाहिजे. इथं सांगितलंय
जेव्हा आपण आपली प्रामाणिकता आणि साधेपणा आपल्या भक्तीमध्ये आपल्याला खूप पोषक ठरू शकतं. आणि आपण जास्तीत जास्त सेवेमध्ये लागणं, खास करून जप करणे किंवा 4 नियमाचे पालन करणे. आणि जेव्हा भजन क्रिया वाढते तेव्हा हे भौतिक जे जीवन आहे त्याच्यातून आपल्याला मुक्त होते. पण तरी पण हे पूर्ण नाहीये. जसं मी सांगितलं ना, आपण ते बघितलं सायकलचं उदाहरण. सायकलचं उदाहरण आहे, वरती चढ चाललेलं आहे, चढावर कधी पण ते जर थांबलं किंवा ब्रेक लागलं नाही तर आपण खाली येण्याची शक्यता असते. त्यामुळं जेव्हा आपण भक्ती करत आहे तेव्हा कशा प्रकारच्या क्रिया केल्या पाहिजे तर सांगितलं ह्याच्यामध्ये पुन्हा की शण्वताम सुखता कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतस्तो हे भद्र आणि विधून होती सुरक्षता. तर जेव्हा भगवंत परमात्माच्या रूपाने भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत आणि ते जे प्रामाणिक भक्त आहे त्यांचे ते त्यांना ते आशीर्वाद देतात. आणि खास करून आशीर्वाद काय आहे, आपल्या हृदयामधील जी इच्छा आहे भोग करण्याची तर ती इच्छा स्वच्छ करते. खास करून जेव्हा आपण भगवंताचे जे श्रवण आहे कथा, भगवंताच्या कथामध्ये श्रवण करण्यासाठी आपण उत्सुक असतो. कारण जेव्हा ते आपण चांगलं ऐकलं आणि चांगलं त्याचं कीर्तन म्हणजे चांगलं चांगलं बोललं, त्या कथा दुसऱ्यांना सांगितल्या तर त्या खूप शुद्धी करणाऱ्या आहेत, त्या खूप महान आहेत. त्यामुळे भगवंताचं कथेचं श्रवण खूप गायलेलं आहे, म्हणजे त्याचे महत्व त्याचं गुणगान खूप गायलेलं आहे. अशा प्रकारे हे भजन क्रिया म्हणजे श्रद्धाने जेव्हा विकसित होते तर मग साधू संघ चालू होतो आणि साधू संघामध्ये आपल्याला मग कशा प्रकारे भजन करायचं ते शिकवलं जातं. जसं इथं पुन्हा एकदा नारद मुनीचा फोटो आहे. कशा प्रकारे नारद मुनी ध्रुव महाराजांना शिक्षा दिली आणि त्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला, ठीक आहे तुम्ही जावा आता वृंदावनमध्ये जावा आणि तिथे जाऊन तुम्ही भजन करा, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. अशा प्रकारे भजन क्रिया. तर भजन क्रिया पण जेव्हा आपण भजन क्रियामध्ये पुन्हा जसं सांगितल्याप्रमाणे आपल्याला दीक्षा मिळते. कारण आपण जेव्हा आपली इंद्रिय आपली काया वाचा मनसा जेव्हा आपण सेवेमध्ये लावतो तर मग हळूहळू आपण शुद्ध होते. शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दीक्षा मिळते. दीक्षा म्हणजे मी सांगितलं चालू होणे, ही प्रक्रिया चालू होते. खास करून शुद्ध भक्तीची प्रक्रिया चालू होते. तर गुरुच्या प्रशिक्षणाखाली जो शिष्य आहे तो आत्मसमर्पण करायचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त सेवेमध्ये लागतो. तर सांगितलंय की जेव्हा दीक्षा असते तेव्हा राधाराणी जी भगवंताची आंतरिक शक्ती आहे तर आपल्याला गुरु आणि गुरुच्या माध्यमाने ते आपल्याला स्वीकारते आणि आपले जे शरीर आणि इंद्रिय आहेत त्यांना ते शुद्ध बनवते, जेणेकरून आपल्याला कृष्णाची कृपा प्राप्त होईल. तर आपल्याला जोपर्यंत शुद्ध होणार नाही तोपर्यंत कृष्णाची कृपा पण आपल्याला मिळू शकत नाही. तर ते सर्व राधाराणीच्या कृपेने होतं आणि गुरु हे राधाराणीचेच प्रतिनिधी परंपरेमध्ये आलेले. आणि तर अशा प्रकारे आपण सेवा भगवंताला आणि गुरुच्या कृपेने परंपरेतून राधाराणीकडून मग कृष्णाला आपण सेवा देतो आणि त्यांची कृपा, कृष्णाची कृपा राधाराणीच्या द्वारे गुरुच्या कृपेने आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे कृपा खाली येते आणि सेवा वरती जाते. जेवढी आपण सेवा देऊ त्याप्रमाणेच कृपा आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आपण सेवेसाठी तत्पर असलं पाहिजे, इच्छुक असलं पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला त्याप्रमाणे कृपा पण मिळणार आहे. एथा माम प्रपद्यन्ते, जसं आपण भगवंताकडे जाऊ त्याप्रमाणे आपल्याला फळ, त्याचप्रमाणे भगवंत पण देवाणघेवाण करणार आहे. आणि नंतर मग चौथा स्तर आहे अनर्थ निवृत्ती. आपले जे काही आपण म्हणजे जे भक्तीला पोषक नाहीये अशा गोष्टींना आपण सोडून देतो. आणि अनर्थ आहे, ते अर्थ नाहीये, त्याला काही महत्व नाहीये, अशा गोष्टीला आपण सोडून दिलं पाहिजे. खास करून अपराध आणि पाप हे खूप महत्वाचं आहे. आणि ते चार प्रकारचे अनर्थ सांगितलेले.
तर एक आहे दुष्कृतो अनर्थ, म्हणजे आपण आपल्या जे पापमय कृत्य केलेले आहेत मागच्या जन्मी किंवा या जन्मी त्यामधून आलेले अनर्थ, तर तर ते पण अनर्थ नष्ट होतात जेव्हा अनर्थ निवृत्तीमध्ये. आणि सुकृतो अनर्थ म्हणजे आपण सुकृतो म्हणजे आपण जे पुण्यकर्म केलेले आहे, तर पुण्यकर्म केलेलं आहे पण इच्छा होती की तरी भोग करण्याची किंवा काहीतरी आनंद मिळवायची, तर ते सुकृतो अनर्थ पण नष्ट होतात. अपराध होतं आणि जे अपराध केल्यानं ते प्राप्त होतात, तर असे अनर्थ. आणि शेवटचं आहे भक्तियुक्त म्हणजे भक्तीद्वारे होणारे अनर्थ. भक्तीद्वारे म्हणजे काय, तर असं नाही की भक्तीमुळं अनर्थ होतात, पण जेव्हा भक्त एखादा भक्ती चालू करतो तर एकदम नम्रतेनं भक्ती चालू करतात, पण जसं जसं हळूहळू भक्त वाढतात भक्तीमध्ये, मग त्यांना बाकी लोक प्रतिष्ठा वाढते, त्यांचं नाव वाढतं, त्यांचे अन्वय वाढतात. आणि मग तेव्हा जर ते नम्रतेनं राहिले नाही तर बऱ्याच वेळेस बघितलं जातं की गर्व आल्यानं भक्ती त्यांना म्हणजे अनर्थ बनते, म्हणजे भक्ती भक्ती त्यांची कमी होते. त्यामुळं तर हे खास करून भक्ती जेव्हा वाढते, आपण भक्तीमध्ये जास्त वेळ आपण असतो, तर सिनियर बनतो आपण, काउन्सिलर पण बनतात काही जण, मार्गदर्शन करणारे लोक. पण दुर्दैवानं तिच्यामध्ये पण आपण अनर्थ वाढतात, खास करून जेव्हा आपण केंद्रबिंदू भगवंताला ठेवत नाही, केंद्रबिंदू गुरुला ठेवत नाही, केंद्रबिंदू आपल्याला म्हणजे म्हणजे आपण का भक्ती मध्ये आलो, आपण का कोणत्या स्थितीमध्ये आपण होतो हे विसरून जाऊन आपण स्वतःला मी महान आहे अशा प्रकारचा भाव निर्माण होतो, तर तेव्हा मात्र ऍक्च्युली तो अनर्थ भक्तियुक्त अनर्थ होऊ शकतो. भक्तीमध्ये तर अनर्थ काही नाहीये, पण भक्तीमुळं नंतर हळूहळू जे अनर्थ विकसित होतात ते खूप खूप भयानक असतात ते हे करण्यासाठी. अशा प्रकारचे जे अनर्थ आहेत ते अनर्थ नष्ट होतात त्या अनर्थ निवृत्तीमध्ये. त्यामुळे अनर्थ निवृत्ती हा खूप मोठा स्तर आहे. अनर्थ निवृत्ती करणं खूप मोठा स्तर आहे, आणि तो अनर्थ निवृत्ती जोपर्यंत होणार नाही ना, तोपर्यंत आपलं पुढं निष्ठा रुची असं ती भावप्रेम वाढणार नाही. अनर्थ निवृत्ती कधी कधी ह्याला एक एक आयुष्य नाही, ह्याला कितीतरी आयुष्य पण आपण जावं लागतात. हे अनर्थ खूप त्यामुळं जेव्हा आपण शुद्ध हरिनाम करतो, शुद्ध नामजप करतो, तेव्हा ऍक्च्युली हे अनर्थ नष्ट होतील. तर त्यासाठी आपण म्हणजे शुद्ध नाम करण्याचा खूप प्रयत्न केला पाहिजे. जसं जसं इथं बघतोय आपण बघतोय की कशा प्रकारे हे तर भक्त आहेत, यांनी शिखा ठेवलेली आहे, ब्रह्मचारी आहे, गळ्यामध्ये माळ आहे, तुळशी माळ आहे, कंठाळ आहे, तिलक लावलेला आहे, पण दुर्दैवानं काय बघतोय आपण की कशा प्रकारे भांडण होत आहे. मी तुम्ही कोण किंवा अशा प्रकारचं म्हणजे जे आपण मध्ये यायच्या अगोदरची आपण ज्या काही भावना होत्या, ज्या काही आपल्या आवडी होत्या, नावडी होत्या, जे काही आपण आपले सवयी होत्या, तर त्या जागृत होतात. तर तर ते त्याला निवृत्ती करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी हे ग्रामो दग्धा पतो भग्न न्याय. तर म्हणजे बाहेरिक दृष्ट्या आपण भक्त आहोत, पण आंतरिक दृष्ट्या भक्त नाहीये. का? कारण बघतोय आपण की जेव्हा अशी संधी येते, राग येतो, मग दुसऱ्यांना येऊन मारण्याची पण बऱ्याच वेळेस बघितलंय, काही काही भक्तांना मारलं आणि मग मोठा हे झाला. तर असं पण होतं. तर हे सगळे अनर्थ आहेत, हे आपल्या भौतिक जगामध्ये आपण आहोत कितीतरी वर्षापासून, कितीतरी जन्मापासून. त्यामुळे ते साचलेलं हे कचरा आहे, त्या कचऱ्याला शुद्ध करायचंय. तर
भक्तीच क्लेशाग्नी आपण म्हणतो ना, क्लेशाग्नी शुभदा आपण बघितलं पहिल्या धड्यामध्ये. अशा प्रकारे जेव्हा भक्ती चालू करतो तेव्हा ते हळूहळू, त्यासाठी भक्ती म्हणजे काय हेच ऍक्च्युली आपण आज आपल्याला भक्त मानतो, पण ऍक्च्युली भक्त म्हणजे शुद्ध भक्त आहे. म्हणजे शुद्ध भक्ती करत आहोत तर भक्त बनू आपण. जोपर्यंत आपली जे भक्ती आहे शुद्ध नाहीये. शुद्ध का नाहीये? कारण ज्ञान कर्मादी अनावृतम, ज्ञान आणि कर्म यामुळं जडलेलं आहे. बऱ्याच वेळेस इव्हन दीक्षित भक्त तर कधी कधी बघितलं जातं की ते नॉवेल किंवा पिक्चर कुणाच्या मित्राबरोबर किंवा नातेवाईकाबरोबर पिक्चर बघितला जातात, किंवा भौतिक जगाच्या खूप काही गोष्टी, एवढ्या गोष्टी ज्या आवश्यक नाहीयेत त्या गोष्टींचं पण त्याच्यामध्ये खूप ते भरकडले जात असतं. तर त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे की आपण आपल्याला अनर्थ निवृत्ती जर आपल्याला पुढे जायचं असेल तर यासाठी आपल्याला तीव्र भक्ती करावी लागणार आहे. जसं इथं बघितलं ना, सायकल चढावर चढायची आहे म्हणजे खूप दक्षतेने त्यांना चालवावं लागणार आहे. मध्ये जर त्यांनी स्पीड कमी केली तर ते खालीच येतील डायरेक्ट. तर तशाच प्रकारे आपण आता भक्तीमध्ये वाढ चाललेली आहे, अनर्थ निवृत्ती होत चाललेली आहे. अनर्थ निवृत्तीमध्ये आपल्याला खूप काटेकोरपणे राहावं लागणार आहे. तर त्यासाठी सांगितलंय की आपण तर बऱ्याच वेळा ऐकतो, अरे जर कुणी श्रवण कीर्तन करत असेल तर त्यांना कृष्ण प्रेम नक्कीच मिळतं, किंवा जर कुणी धामवास करत असेल त्यांना पण पूर्णत्व त्यांना मिळतं, किंवा कुणी जर भगवंताचा प्रसाद जर घेतला तर त्याची पूर्ण इंद्रिय भोग करण्याची इच्छा नष्ट होते. मग असं का बरं? आपण भक्ती करत आहोत एवढ्या वर्षापासून, असं का होतंय? आपल्याला ते होत नाहीये, आपल्याला ते मिळत नाहीये. कारण काय? तर अपराध. जसं मागच्या वेळेस पण आपण बघतो, सगळ्या गोष्टीचं जड आहे अपराध. त्या अपराधाला आपल्याला मुक्त करायचं आहे. तर त्यासाठी आपण खास करून खूप काटेकोरपणे भक्तांसोबत राहिलं पाहिजे. आणि जसं एकदा सांगितलं होतं, हँडल विथ केअर, म्हणजे जसं काच असतो, काचेच्या वस्तू आहेत ना त्याच्यावर लिहिलं असतं हँडल विथ केअर, म्हणजे सावधानतेनं त्यांना वापरा, हाताळा. कारण थोडस जरी इकडे तिकडे काय झालं तर खाली पडणार आणि ते फुटणार. तर त्यामुळं खूप महत्वाचं आहे की आपण या भौतिक जगामध्ये आहोत आणि भौतिक जगाला सांगितलंय हे जे भौतिक जग आहे भवसागर आहे, आणि भवसागरामध्ये आपण राहत आहोत, त्याचा परिणाम आपल्याला मिळणार आहे. या वातावरणाचा आपल्याला परिणाम आपल्याला होणार आहे, कारण शुद्धता इथे नाहीच आहे. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामधून आपली जी बुद्धी आहे ती पण त्याला त्याला हे करणार आहे. त्यासाठी आपण खूप काटेकोरतेनं भक्ती करण्याचा आणि खास करून नामजप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कलेर दोषे निधे राजन अस्ति एको महागणा कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. सांगितलंय कलेर दोषे निधे राजन. हा कलियुग हे हे सागर आहे. निधे राजन, कले दोषे निधे राजन, दोष आहे, ते सगळीकडे दोष भरलेले आहे. अस्ति एको महद्गुणा, एकच जो गुण आहे, महान गुण आहे, तो काय? कीर्तनात एव कृष्णस्य, जेव्हा भगवान कृष्णाचं कीर्तन करतो, मुक्त संग परम व्रजेत, तेव्हा आपण या भौतिक जे संघ आहे, खास करून जो सतोगुण रजोगुण तमोगुण, त्या गुणाच्या प्रभावापासून आपण वरती उठू शकतो. त्यामुळे आपलं कीर्तन, शुद्ध कीर्तन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग कीर्तन म्हणजे आपलं जप, त्याचबरोबर आपलं कीर्तन, नाम संकीर्तन. तर हे आपण चांगलं केलं तर शुश्रूषधान वासुदेव कथा, तर आपल्याला भगवंताची कथेबद्दल आकर्षण निर्माण होईल, आणि मग तेव्हा आपले जे काही अनर्थ आहे, जे दुष्कृती आहेत, त्या सगळ्या नष्ट होतील. त्यासाठी अपराध हा खूप अपराध, आपण राधाराणीपासून खूप दूर जातो. आणि आपण राधाराणी म्हणजे काय, मागचं बघितलं, पूर्ण भक्तीचा सागर आहे. भक्ती आपल्याकडे जी भक्ती आहे ती पण एक बिंदू आहे राधाराणीच्या भक्तीचा. तर अशा प्रकारे आपण आहोत. जर आपण अपराध झाला तर आपल्याला भगवंत स्वीकारत नाही, आपलं अकाउंट बंद होऊन जातं, म्हणजे आपण त्याच्यातून आपण काढू शकत नाही, विड्रॉल करू शकत नाही. तर जरी आपली भक्ती नष्ट होत नसली तरी पण, त्यामुळं अपराधापासून खूप वाचायला पाहिजे. त्यासाठी हे चौथा स्तर आहे, अनर्थ निवृत्ती. आणि त्यानंतर निष्ठा म्हणजे दृढ विश्वास. तर त्याच्यामध्ये पण सांगितलंय
त्याच्यामध्ये 5 प्रामुख्यानं आपल्याला अडथळे आहेत. तर ते काय आहे? तर लय, विक्षेप, अप्रतिपत्ती, क्षय आणि कशा प्रकारे आपण रसस्वाद, असे 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या या निष्ठा म्हणजे जी दृढ विश्वास आहे, तर तो जसं उत्साहात, निश्चयात, धैर्यात, धैर्य, तर ते दृढ धैर्य आपण जर पकडायचं असेल तर त्याला 5 त्याच्या म्हणजे ते आपल्याला 5 गोष्टीवर आपल्याला विजय मिळाला पाहिजे. तर एक पहिला आहे क्षय, लय. लय म्हणजे झोप येणं. जेव्हा कीर्तन आहे किंवा श्रवण आहे किंवा स्मरण आहे किंवा जप जप करतो आपण, तर तेव्हा झोप येणे. तर हे त्यासाठी ऍक्च्युली खास करून बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आपण रात्री झोप बरोबर घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जपमध्ये झोप येणार नाही. दुसरी गोष्ट, प्रसाद आपण जेवढा संध्याकाळी, जेणेकरून सकाळी इनडायजेशन होणार नाही, जेणेकरून आपण जो आपली शक्ती आहे ती जपामध्ये जाईल. नाहीतर बऱ्याच वेळेस जेव्हा प्रसाद जास्त खाल्ला रात्री, तर मग सकाळी तो आपण जेव्हा जपाला बसतो तेव्हा तो प्रसाद पचवण्यामध्येच वेळ जाणार. तर मग ते पूर्ण आपली शक्ती जपामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट नाही करणार. त्यासाठी जेवढं शक्य तेवढं आपण योग्य क्वांटिटीमध्ये प्रसाद घेतला पाहिजे. अशा प्रकारे झोप येणे. दुसरं आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे आपण ध्यानामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला ते केंद्रबिंदू होत नाही, डिस्ट्रॅक्शन होऊन जातं. खास करून जे भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जसं बऱ्याच वेळेस आपण जपाला बसलेलो आहे, पण मग बाकी गोष्टीमध्ये आपण चर्चा होत असते, चर्चा चालली असते. कीर्तनामध्ये आपल्याला तो भंग होतो, कीर्तन भंग होतो. तर कीर्तन आपण चाललेलं आहे, जप चाललेला आहे, आपण ध्यानपूर्वक जप केला पाहिजे. ध्यानपूर्वक जप न करना भी एक अपराध है. अपने आप को वैष्णव समझना है, हरे भक्तों को इस नाम अपराध से बचना चाहिए, ताकि शीघ्र शीघ्र अभिष्ट मतलब कृष्ण प्रेम प्राप्त होईल. तर हे सर्व आपण रोज म्हणतो, पण ऍक्च्युली ते आपण पालन पण केलं पाहिजे. तर आपल्या कीर्तनामध्ये जसं कीर्तन चाललेलं आहे, प्रदक्षिणा चालली तुळशी महाराज, आणि मग आपण बोलतोय, तर ते पण बोलायला नाही पाहिजे, कारण ते कीर्तन आहे. कीर्तन हे जेव्हा भगवंताचं कीर्तन चाललेलं आहे तेव्हा आपण ध्यानपूर्वक त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. आणि दुसऱ्यावर कधी बोट नाही दाखवायचं, अरे बघा ते बोलतायत, दोघ जण जप चाललं ते बोलतायत. आपण आपलं स्वतः सुधारलं पाहिजे. आपण 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 आपले नियम पालन केले पाहिजे. नियम हे स्वतःसाठी असतात, दुसऱ्यासाठी नाही, दुसऱ्याला बोट दाखवण्यासाठी नाही. जर आपला अधिकार असेल तर आपण त्यांना बोलू शकतो, अधिकार नसेल तर आपण आपलं बघायचं. कारण आपल्याला भक्तीमध्ये खूप वाढायचं करायचंय आपल्याला. आपण स्वतःला सुधारण्यासाठी आपल्याकडे खूप मोठ्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपण जर मैत्री असेल आणि ते जर आपलं ऐकत असतील, तर आपण थोडंसं त्यांना बोलू शकतो. नाहीतर आपण आपल्याच ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत आपल्या स्वतःला हे सुधारण्यासाठी. तर विक्षेप, ते विक्षेप म्हणजे ध्यान म्हणजे भंग होणे. खास करून या भौतिक गोष्टीबद्दल, जसं कुठलं राजकारण किंवा कुठला बाकी बाकी क्रिकेट मॅच, किंवा बऱ्याच वेळेस लोक आम्हाला म्हणजे पोरं, आम्ही जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा पोरं आम्हाला म्हणजे जेव्हा मोबाईल बघतात हातामध्ये, एखादा कॉल आला किंवा मोबाईल बघितला, तर म्हणतात की क्रिकेटचा स्कोर काय झालाय. म्हणजे आता आम्ही आलो कशासाठी, पण त्यांना पूर्ण भौतिक गोष्टीमध्ये असल्यामुळं ते सगळ्यांना भौतिक जगामध्येच बघतात. तर ही स्थिती आज समाजामध्ये चालली आहे. तर आपण ऍटलिस्ट भक्ती करताना तरी ऍटलिस्ट आपण शक्यतो तेवढं, जेवढं शक्य तेवढं आपण आपलं जे मन आहे, आपलं जे ध्यान आहे, हे योग्य मार्गानं राहील असं प्रयत्न केला पाहिजे. नंतर अप्रतिपत्ती म्हणजे आपल्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपल्याला आवड नाहीये. तर ते खास कशामुळे नाही, कारण पहिल्या 2 गोष्टी आपण करतोय त्यामुळे आपल्याला आवड निर्माण होत नाही, जप करण्याची मनस्थिती होत नाही. आणि क्षय म्हणजे जे जे चुकीच्या सवयी आहेत त्याकडे जास्त आकर्षण आहे, किंवा त्याकडे जास्त ओढ आहे. जसं राग येणे, किंवा गर्व होणे, किंवा लोभ होणे, या सर्व गोष्टी
ते बघितलं जातं. आणि शेवटचं आहे रसास्वाद. तर हे सर्व कशा प्रकारे मन कीर्तनामध्ये किंवा सेवेमध्ये लागत नाही, कारण तेच भौतिक आकर्षण खूप वाढत. रस आस्वाद म्हणजे जसं आपण अप्रतिपत्ती आहे, तर त्याचप्रमाणे रसास्वाद म्हणजे आपल्यामध्ये पात्रताच होत नाही की आपण कीर्तनामध्ये एकदम मन लावणे. हे सर्व होत आहे, त्यामुळं निष्ठा आपल्याला येत नाहीये. भक्तीमध्ये जसं विश्वास आहे, विश्वासानं चालू झाली भक्ती, पण दृढ विश्वास येत नाहीये. दृढ विश्वास येत नाहीये, कारण हे 5 गोष्टी आहेत. त्या 5 गोष्टीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यासाठी सांगितलंय, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती अहेतुकी. तर जेव्हा आपण रोज नित्यम भागवत सेवा, प्रभुपादांनी आपल्याला हे खूप महत्वाचं संस्कार, महत्वाचं एक हे दिलेलं आहे, विधी दिलेला आहे, नित्यम भागवत सेवया, की भागवताची सेवा 2 प्रकारची भागवत आहे, एक व्यक्ती भागवत आणि एक ग्रंथ भागवत. दोन्ही भागवताची सेवा केली पाहिजे. व्यक्ती भागवत म्हणजे महान भक्त आणि ग्रंथ भागवत म्हणजे साक्षात भागवत. दोन्ही भागवताची सेवा केली पाहिजे. मग काय होईल की आपल्या हृदयामध्ये जे काही जे आपल्याला घातक आहे, तर ते सर्व शुद्ध होऊन जाईल आणि भगवंताच्या प्रती एक प्रेममय सेवा जागृत आपल्या हृदयामध्ये होईल. तर अशा प्रकारे निष्ठा आहे, ती निष्ठा डेव्हलप होईल. जसं आपण बघतोय श्रील प्रभुपादांनी पण सांगितलं की तदा अर्जस्तमो भावात कामलोभादयशे चेतेति रणावुद्धम स्थितम सत्वे प्रसिद्धती. आपण सतोगुणामध्ये स्थित हो आणि आपण रजोगुण तमोगुण या सर्व प्रभावापासून आपण वरती उचलू शकतो. जसं श्रील प्रभुपादांनी जे पतित लोक होते, जे त्यांना खाणं पिणं मौज मजा करणं आणि बाकी रस्त्यावर असे थांबायचे हिप्पी लोक, हिप्पी लोकांना त्यांनी एक असं वरती उचललं आणि हळूहळू त्यांना कशा प्रकारे आपण आपलं हृदय स्वच्छ करायचं त्याचा सर्व उपदेश त्यांना दिला. त्यामुळे लोकांच्या मध्ये एवढा परिणाम झाला. आणि नंतर मग रुची. तर रुची म्हणजे काय, ही एक म्हणजे भक्तीमध्ये एक आपल्याला टेस्ट मिळते, म्हणजे आपल्याला एक आनंद मिळतोय. तर जसं श्रवण कीर्तन, आणि त्यांना श्रवण कीर्तन करताना कधी म्हणजे वाटत नाही की आता हे खूप झालं, आता बस झालं. त्यांना वाटतं की मी ऐकतच राहावं किंवा चांटिंग म्हणजे आपण जप करतच राहावा. जसं मी काल सांगितलं ना, प्रभुपाद म्हणायचे कशामुळे 16,000 का नाही अशा माळा करणं. तर हा स्तर आहे. आणि काल पण आपण बघितलं काविळाचं कशा प्रकारे एक अविद्या, तर अविद्या जी आहे तर ते खास करून कावीळमध्ये जसं ऊसाचा रस पिलेला आहे, तसंच अविद्या जेव्हा आहे तेव्हा आपण सतत म्हणजे सतत नाम जप किंवा कीर्तन हा एक उपाय दिलेला आहे. तर आणि श्रवण, आणि मग जसं हरिहरी विफले जन्म गॉईनो, काल आपण बघितलं मनुष्य जन्म पाय राधाकृष्ण ना भजिया जानिया शून्य विषय खाईनो. एवढं स्वतःला ते दुःख मानतात, स्वतःला ते पापी मानतात आणि मी माझ्यामध्ये काहीच योग्यता नाही असा भाव ते आणतात. तेव्हा ती तो भाव मग त्यांना ती आनंद होऊ शकतो भक्तीमध्ये. नंतर आसक्ती, कशाबद्दल आसक्ती निर्माण करून रुची काल सांगितलं की रुची मदत करत आपल्याला कधी कधी इंद्रिय भोग मध्ये पण रुची होऊ शकते. पण खास करून जेव्हा आसक्ती निर्माण होते तेव्हा मात्र एकच विचार असतो, भगवंताला काय प्रसन्न होईल तर त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन समर्पण करणे. तर नंतर मग भाव आणि प्रेम. भावाबद्दल आपण बघणार आहे आजच्या क्लासमध्ये. कशा प्रकारे जेव्हा आसक्ती एक एका स्तरावर अशी आसक्ती येते
की त्याला रती म्हणजे आवड आणि किंवा भाव निर्माण होतो. आणि त्याच्यामध्ये मग पाची जे रस आहेत त्या पाची रसामध्ये तो भक्त भगवंताचा हा भाव तो तो त्याला आनंद होतो. आणि शेवटचा आहे प्रेम. जेव्हा मग भाव अतिउच्च येतो त्याला प्रेम मध्ये प्राप्त होतो. तर विश्वनाथ ठाकूर पण हे सांगतात की कारण काय भक्तीचं, तर भगवंताच्या भक्ताची कृपा. जेणेकरून कृपा झाली तर मग सेवा मिळते, आणि सेवा झाल्यानंतर मग हळूहळू विश्वास वाढतो. विश्वास झाल्यानंतर मग आपण गुरुची प्राप्ती होते, मग त्यांना त्याकडून दीक्षा होते. आणि त्यानंतर मग दीक्षा झाल्यानंतर आपल्याला मग भगवंताची पूजा करण्याची किंवा भगवंताचं श्रवण करण्याची इच्छा निर्माण होते. मग आपली खरी भक्ती चालू होते. आणि मग खरी झाल्यानंतर मग अनर्थावर आपण विजय मिळू शकतो. आणि अनर्थावर विजय नंतर मग आपल्याला निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम, तर कसं भगवंताला बघण्याची आणि भगवंताच्या ज्या लीला आहेत त्याला श्रवण करण्याची ही इच्छा दृढ होऊन जाते. आणि जे शिक्षाष्टकम आहे ना, चैतन्य महाप्रभूंनी दिलेलं शिक्षाष्टकम, तर त्याची पण विभागणी केलेली आहे. तर खास करून पहिला जो अष्टक आहे चेतोदर्पण मार्जन, त्याच्यामध्ये 3 स्तर दिलेले आहेत: श्रद्धा, साधुसंग आणि भजन क्रिया. या 3 जे स्तर आहेत ते चेतोदर्पण मार्जन मध्ये दिलेले आहेत. कशा प्रकारे आपण जेव्हा भक्ती चालू करतो 7 परिणाम आपण बघू शकतो चेतोदर्पण या श्लोक मध्ये दिलेले. तर ते सर्व 7 ते स्तर आहेत ते भजन क्रियापर्यंत आहेत. म्हणजे श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया. नंतर नाम कार्य भौराने सत्रार्पितानि विस्मरण काल एतादृशी तव कृपा दुर्दैव मी दशी माझ नाम. दुर्दैव, मी किती दुर्दैवी आहे भगवंता, तुमच्या नावाबद्दल मला थोडी सुद्धा म्हणजे चव निर्माण होते, टेस्ट निर्माण होत नाही. माझ्यामध्ये अनर्थ आहे, अनर्थ निवृत्ती आहे. नंतर मग अनर्थ झाल्यानंतर मग निष्ठा. आपण कशा प्रकारे नाम सतत घेऊ. आणि नंतर मग रुचीमध्ये मग कशा प्रकारे आपण मग पैसा किंवा अनुयायी किंवा सुंदर पुरुष किंवा स्त्री ह्याच्याबद्दल आकर्षण निर्माण नाहीये, कारण भगवंताबद्दल आकर्षण हळू वाढतं. आणि त्यानंतर मग आकर्षण वाढल्यानंतर मग आसक्ती. कशा प्रकारे भगवान कोण आहेत, भगवंताची व्यक्तिमत्वाबद्दलचं ज्ञान आपल्याला आकर्षण करेल. खास करून आई नंद तनुजा किंकरम, नंद तनुज म्हणजे कशा प्रकारे नंद महाराजांचे पुत्र आहेत भगवंत, त्यांचा योग्य स्थिती काय आहे, त्यांचा जो स्तर काय आहे, तर त्याबद्दल. नंतर मग भाव नयनम करतो. मग भाव मध्ये डोळ्यामधून पाणी म्हणजे अश्रूच्या धारा वाहत आहेत, अंगावर शहर थरथर कापत आहे, आणि कान म्हणजे जे केस आहेत ते म्हणजे वरती असे उभून राहिलेले आहेत. तर हे सर्व भाव मध्ये. आणि प्रेम मध्ये तर युगायतम निवेशन आणि अष्टिशवा पादरता म्हणजे 2 श्लोक प्रेम ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हा भक्तीमध्ये वाढण्याचा हा दिलेला. आज आपला जो 17वा धडा आहे भाव प्रेम आणि भावभक्ती. भावभक्तीमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार. तर अध्याय 17 भावभक्ती. विठ्ठल बघायचं पाहिजे. हरे कृष्ण प्रभुजी, वाचू का? हरे हा कृष्ण वाचा. प्रभूजी, मी वाचू का? विठ्ठल बघायचं पाहिजे. अध्याय 17 भावभक्ती, पेज नंबर 117. वैधी भक्तीचे योग्य रीतीने पालन केल्यानंतर एखाद्याला वास्तविक रूपाने दिव्य पदाची प्राप्ती होऊ शकते. प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे स्थित असते. त्यावेळी भक्ताचे हृदय सूर्याप्रमाणे प्रकाशमान होत असते. सूर्य सर्व ग्रह ताऱ्यांच्याही पलीकडे असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ढग सूर्याला आच्छादित करू शकत नाही. त्याप्रमाणे ज्यावेळी एखादा भक्त सूर्याप्रमाणे शुद्ध होतो त्यावेळी त्याच्या शुद्ध हृदयातून भाव उदित होतो, आणि तो भाव सूर्यप्रकाशाहूनही अधिक तेजस्वी असतो. केवळ त्यावेळी त्याची श्रीकृष्णावरील आसक्ती परिपूर्ण समजली जाते व स्वाभाविकपणे तो श्रीकृष्णांची भावप्रेमा सेवा करण्यासाठी उत्सुक होतो. या स्तरावरचा उत्तम अधिकारी किंवा परिपूर्ण भक्तीचा अधिकारी समजला जातो.
कोणत्याही प्रकारचे भौतिक स्नेह अशा भक्ताला विचलित करू शकत नाही आणि त्याला केवळ राधा आणि त्या सेवेतच रुची असते. त्याचे अधिक स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करण्यात येऊ शकते. पूर्वीच्या अध्यायात भक्तिमय सेवेची लक्षणे सांगण्यात आली होती आणि त्याचबरोबर वर्तमान इंद्रियांच्या उपयोगाने भक्तिमय सेवा कशी करता येईल तथा त्या योगे रागानुगा प्रेमाचा स्तर कसा प्राप्त करता येईल या संबंधी उपदेश करण्यात आले होते. तसेच वैदिक आणि रागानुगा भक्ती या दोन प्रकारच्या भक्तिमय सेवेचीही चर्चा करण्यात आली होती. वैदिक भक्तीचेही दोन भेद होतात, एक साधन भक्ती आणि दुसरी सिद्ध भक्ती. भक्तिमय सेवेच्या सिद्ध अवस्थेला भाव असे म्हणतात. या संबंधात तंत्रशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की भाव ही शुद्ध भक्त प्रेमाची प्रथम अवस्था असते आणि यामध्ये अश्रुपात तथा अंग पुलकित होणे या प्रकारची लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे नेहमीच प्रकट होतात असे नाही, तर ती कधी कधी दिसून येतात. ज्यावेळी दुर्वास मुनीमुळे अंबरीश महाराज प्रसंगात सापडले होते त्यावेळी त्यांनी भगवंताच्या चरण कमलांचे चिंतन केले आणि परिणामतः त्यांचे शरीर पुलकित होऊ लागले तथा त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. ही सर्व भावाची लक्षणे रोमांच, अश्रुपात इत्यादी स्वरूपात भाव प्रकट होत असतात. या लक्षणांचे बाह्य स्वरूप संपुष्टात आल्यावर ती मनात राहतात आणि हा भाव ज्यावेळी मनात सतत वास करतो त्यावेळी त्या अवस्थेला समाधी असे म्हणतात. हा आस्वादन करण्याचा स्तर श्रीकृष्णासह भविष्यातील हे मय लीला करण्याचे कारण होत असतो. मनुष्याची दोन मार्गाने भाव स्थितीपर्यंत प्रगती होऊ शकते. एक म्हणजे शुद्ध भक्तांचा सतत संग करणे आणि दुसरा म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या अथवा भगवान श्रीकृष्णांच्या विशेष कृपा प्राप्त करणे हा होय. भाव स्थितीची प्राप्ती साधारणपणे शुद्ध भक्तांच्या संगतीनेच होत असते व श्रीकृष्ण अथवा त्यांच्या भक्तांची विशेष कृपेची उदाहरणे फार दुर्मिळ असतात. सारांश मनुष्याने भक्तांच्या संगतीमध्ये भक्तिमय सेवेचे कठोरपणे पालन केले पाहिजे जेणेकरून तो भावस्थितीपर्यंत प्रगत होऊ शकतो. अर्थात काही विशेष उदाहरणात श्रीकृष्ण आणि जरी आपण त्याची सदैव अपेक्षा करावी असे असले तरी सुद्धा आपण एका आळशी माणसासारखे निष्क्रिय बसून केवळ श्रीकृष्णांच्या विशेष कृपेची प्रतीक्षा न करता आपली नेहमीच कर्तव्य केली पाहिजे. या संदर्भात असे उदाहरण देता येईल की एखाद्या मनुष्याने कधीच शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जाऊन अध्ययन केले नसते, परंतु तरी देखील त्याला एका महान विद्वान म्हणून निष्ठा किंवा एखाद्या विश्वविद्यालयातून त्याला सन्मानाची पदवी प्राप्त होते. तथापि याचा अर्थ असा नव्हे की एखाद्याने शाळेत जाण्याचे टाळावे व आपोआपच विश्वविद्यालयातून सन्मान्य पदवी प्राप्त होण्याची अपेक्षा करावी. त्याचप्रमाणे मनुष्याने भक्तिमय सेवेतील नियमांचे पूर्ण निष्ठेने पालन करावे आणि त्याच वेळी श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्तांच्या कृपेची अपेक्षाही करावी. वैदिक भक्तीद्वारे भावभक्ती प्राप्त होण्याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे नारद मुनी. त्यांची जीवनकथा व्यासदेवांनी श्रीमद भागवतात वर्णिली आहे. या कथेमध्ये स्वतः नारद मुनी आपल्या पूर्वजन्मांचे वर्णन करतात आणि आपण भाव स्तरापर्यंत कसे प्रगत झालो हे स्पष्ट करतात. ते महान भक्तांच्या सेवेमध्ये राहून त्यांच्याकडून श्रीकृष्णांच्या लीला कथा आणि कीर्तन श्रवण करीत असतात. अशा शुद्ध भक्तांच्या मुखातून श्रीकृष्णासंबंधित लीला कथा आणि कीर्तन ऐकल्यामुळे त्याविषयी त्यांच्या हृदयात आकर्षण निर्माण झाले. ते या विषयांचे श्रवण करण्यासंबंधी इतके उत्सुक होते की हळूहळू त्यांच्यामध्ये श्रीकृष्णाविषयी भावप्रेम उत्पन्न झाले. हा भाव प्रकट होणे ही शुद्ध प्रेमाच्या पूर्वीची अवस्था असते. कारण त्याच्या पुढच्या श्लोकात नारद मुनी याची पुष्टी करतात की त्या महान साधूंकडून हळूहळू श्रवण केल्यामुळे त्यांचे भगवत प्रेम विकसित झाले. या संबंधात नारद मुनी श्रीमद भागवतात 1.5.28 असे म्हणतात, पावसाळ्यातील दिवस मी त्या महात्म्यांच्या संगतीत व्यतीत केले. प्रतिदिन सकाळ संध्याकाळ त्यांचे हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन ऐकून माझे हृदय हळूहळू शुद्ध झाले. मी ध्यानपूर्वक श्रवण केल्यामुळे माझ्यावरील रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव नाहीसा होत गेला आणि मी भगवंताच्या भक्तिमय सेवेत आढळपणे स्थित झालो.
शुद्ध भक्तांचा केवळ संग केल्यामुळे मनुष्याला भाव अवस्था कशी प्राप्त होत असते हे स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे आपल्याला आढळतात. म्हणून मनुष्याने सकाळ संध्याकाळ सतत हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन करणाऱ्या शुद्ध भक्तांचा संग करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे हृदय शुद्ध होऊन तो श्रीकृष्णांमध्ये शुद्ध प्रेम विकसित करू शकेल. हरे याची कृष्ण. पुष्टी सर्व हरे कृष्ण दंडोत धन्यवाद. तर भावभक्ती, तर त्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे चैतन्य चरितामृत मध्ये मध्य लीलेमध्ये 23व्या धड्यामध्ये हा 5वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की जेव्हा भक्ती आपण चालू करतो आणि खास करून ते सतोगुणामध्ये भक्ती चालू होते तेव्हा ते सूर्यप्रकाशाच्या प्रेमाप्रमाणे आहे. भगवंताचं प्रेम सूर्यप्रकाशाप्रमाणे आहे. जेव्हा आपलं ते हृदय हे कोमल बनतं आणि भाव स्तरावर ती भक्ती होते. तर जसं इथं सांगितलंय कशा प्रकारे सूर्य, जसं प्रेमाचं पण सूर्य आहे, जसं म्हणजे प्रेम सूर्य समसो. तर इथं आपण वाचलं कशा प्रकारे सूर्य सर्व ग्रह ताऱ्यांच्याही पलीकडे असतो. त्यामुळे त्याच्या कोणत्याही प्रकारचा ढग सूर्याला आच्छादित करू शकत नाही. फक्त आपली दृष्टीच ते ढगामुळं आपल्याला सूर्य दिसू शकत नाहीये. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा भक्त सूर्याप्रमाणे शुद्ध होतो त्यावेळी त्याला शुद्ध हृदयातून भाव उदित होतो आणि तो भाव सूर्यप्रकाशाहूनही अधिक तेजस्वी असतो आणि केवळ त्यावेळी त्याला कृष्णावर आसक्ती परिपूर्ण समजली जाते. स्वाभाविकपणे तो श्रीकृष्णाची भाव प्रेमात सेवा करण्यासाठी उत्सुक असतो. तर म्हणजे याचा अर्थ काय की ऍक्च्युली जेव्हा वैदिक भक्ती चालू करताय तर वैदिक भक्ती हळूहळू करत करत रागानुग भक्ती चालू करते. म्हणजे करत स्टार्टिंगला तर वैदिक भक्तीचे नियम वगैरे पालन करत करत नंतर जेव्हा खास करून भक्तांना गुरुना प्रसन्न केल्यानंतर भगवंताला प्रसन्न केल्यानंतर रागानुग भक्तीपर्यंत स्तर येऊ शकतो. आणि रागानुग भक्तीनंतर मग खास करून भाव भक्ती आणि प्रेम भक्ती. तर रागानुग भक्तीमध्ये जसं आपण बघत होतो की रागानुग भक्ती जेव्हा जे आपली नियम आहेत तर ते नियम पालन करत करत तो म्हणजे स्वतःचा आंतरिक भाव आहे तो मात्र साध्य जो भक्त असतात त्याप्रमाणे होतो. पण बाहेरच्या त्याच्या ज्या वर्तणूक आहेत, बाहेरच्या ज्या त्याच्या क्रिया आहेत त्या मात्र साधक भक्ताप्रमाणे चालू असतात. पण त्यांचा भाव आहे तो मात्र शुद्ध एकदम म्हणजे खूप शुद्ध असतो आणि त्यामुळे मग त्याला रागानुग भक्ती म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये खास करून जी आसक्ती आणखी विकसित झाल्यानंतर मग भाव भक्ती चालू होते. तर स्पष्टीकरण करण्यासाठी सांगितलंय खास करून अंबरीश महाराज उदाहरण दिलेलं आहे. अंबरीश महाराज आपण मागच्या चर्चा पण केली होती कशा प्रकारे दुर्वास मुनींनी त्यांना मारण्यासाठी राक्षसी उत्पन्न केली. राक्षसाला भगवंताने लगेच चक्राद्वारे त्याला मारलं आणि मग चक्र दुर्वास मुनीच्या मागे फिरवतं. दुर्वास मुनी ते चक्र वाचवण्यासाठी शिवजीकडे गेले, ब्रह्माजीकडे गेले, शेवटी मग विष्णूकडे गेले आणि मग विष्णू पण म्हणे की फक्त अंबरीशच तुम्हाला वाचू शकतात. जेव्हा ते आले वापस तेव्हा बघितलं तर अंबरीश महाराज आणि त्यांनी लगेच त्याच्या पाया पडले, दंडवत प्रणाम केला, दंडवत पूर्ण. आणि हे मात्र गृहस्थ होते. तर गृहस्थांनी बघितलं अरे हा तर साधू आहे, योगी आहे आणि तो मग दंडवत करत आहे. तर अंबरीश महाराज त्यांनी या 1 वर्षामध्ये भगवंताचं चिंतन करते, खास करून भगवंत चरण कमला चिंतन करते आणि शरीर पुलकित होऊ लागले, त्याच्या नेत्रातून अश्रुवार धावू लागले.
एक मिनिट, आवाज यायला लागला, ते थोडस मी दरवाजा बंद करतो. तर रोमांच होणे, अश्रुपात होणे, तर हे सर्व भावभक्तीचं प्रगट आहे. तर आपण बघतो ऍक्च्युली इस्कॉन मध्ये पण आपण बघतो की जे प्रगत भक्त असतात ते असा भाव बाहेर निर्माण करत नाही, प्रकट करत नाही. कारण बरेच लोक त्याला भावुक म्हणून समजतात, किंवा बरेच लोकांना त्याचं समजत नाही, कळत नाही. प्रभुपादांनी पण असं कधी बाहेरच्या लोकांना कधी असं प्रकट नाही केलं. हालाकी प्रभुपाद आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे उच्च म्हणजे त्यांनी तर पूर्ण भक्तीमध्ये प्रगती केली होती आणि शुद्ध भक्त होते, पण त्यांनी असं बाहेर कधी समाजामध्ये असा भाव दाखवला नाही. कारण लोकांची पात्रता नाहीये. जसं भगवंतानी स्वतः दाखवलं, पण तरी पण असुर लोकांची प्रवृत्ती सुटत नव्हती. दुर्योधन भगवंताला पकडण्यासाठी, मारण्यासाठी उत्सुक होता. तर त्यामुळं जोपर्यंत लोकांची मानस्थिती शुद्ध नाहीये तोपर्यंत त्यांना ते भक्तांनी हे असे भाव जरी प्रकट झाले तर ते त्यांचं पतन होऊ शकतं. त्यामुळं भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर ऐवजी ते अपराध करतील आणि मग अपराध करून त्यांना भक्ती खूप अवघड होऊन जाईल. त्यामुळं बघतो आपण की असे जे शुद्ध भक्त असतात ते असे भाव प्रकट करत नाही बाहेर समाजामध्ये खास करून. आणि आणि खास करून इथे दोन मार्गाने भाव स्थितीपर्यंत प्रगती होऊ शकते. एक म्हणजे शुद्ध भक्तांसंग सतत संग करणे, दुसरा म्हणजे भगवंताची किंवा भगवंताच्या शुद्ध भक्ताची कृपा प्राप्त करणे. त्याच्यामधला सोपा मार्ग सांगितलाय शुद्ध भक्तांचा सतत संग करणे. कारण भगवंताची कृपा किंवा भक्ताची विशेष कृपा प्राप्त करणे तर ह्याला खूप वेळ लागू शकतो. हे काही एवढं सहज शक्य नाहीये. भक्तांच्या संगतीमध्ये भक्तिमय सेवेचे कठोरपणे पालन केले पाहिजे, जेणेकरून तो भावस्थितीपर्यंत प्रगत होऊ शकतो. तर भगवंताची कृपा मिळणे आणि हे म्हणजे अपेक्षा करणे, तर हे ऍक्च्युली म्हणजे एखादा व्यक्ती आळशी म्हणू शकतो की कधीतरी मिळेल, आज न उद्या मिळेल. सो कबे हवे बोलोसे दीना अमार, अपराधे घोची शुद्ध नामे रोची, कृपा बोले हबे हृदय संचार. तर एक वैष्णव भजन मध्ये पण सांगितलेलं आहे कशा प्रकारे असा कधी दिवस येईल जेव्हा मी नाम जप शुद्ध प्रकारे करेल. हा, अपराधे घोची शुद्ध नामे रोची, कृपा बोले हबे हृदय संचार. आणि तुमची कृपा मिळून माझं हृदयाचं शुद्धीकरण होईल. तर भगवंताचे भक्त अशी प्रार्थना करतात. पण फक्त प्रार्थना करून संपत नाही, तर आपण आपले प्रयत्न पण केले पाहिजे हे 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 हा स्तर येण्यासाठी. त्यामुळं भगवंताच्या कृपेवर अवलंबून राहिलं आणि येईल, कधी ना कधी तर येईल. तर अजगर प्रमाणे, अजगर व्यक्ती आपण नाही पाळून घेऊ शकत. अजगर म्हणजे काय? अजगर फक्त हा तोंड उघडून बस असतो. आला कोणी माझा भक्ष्य तर मी घेणार, स्वीकारणार. पण ऍक्च्युली आपण भगवंताला आपले प्रयत्न करून दाखवून द्यायचे की मला तुम्हीच पाहिजेत म्हणून, मला मायेला नको पाहिजे, मला तुम्हीच पाहिजे. तर त्यामुळं फक्त दुसरा जो स्तर आहे तो स्तराची अपेक्षा म्हणजे भगवंताच्या कृपेची अपेक्षा करत आपण कधी निष्क्रिय बनून कृष्णाच्या विशेष कृपेची प्रतीक्षा न करता आपली नेहमीची कर्तव्य केलीच पाहिजेत. उदाहरण दिलंय कशा प्रकारे सगळेच जणांना डिग्री मिळत नाही जरी ते शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गेले नाही तर काही व्यक्ती अशा आहेत की त्यांना रवींद्रनाथ टागोर सारखे
की त्यांना म्हणजे जरी ते कविता लिहित होते तरी पण त्यांना अशी पदवी मिळाली. पण सगळ्यांनाच पदवी मिळेल अशी गॅरंटी नाहीये. विश्वविद्यालयातून सन्मानाची पदवी मिळते. तर तर त्यामुळं एखाद्याने शाळेत जाण्याचे टाळावे आणि आपोआपच विश्वविद्यालयातून सन्मानी पदवी प्राप्त होण्याची अपेक्षा करावी. तर हे याचा अर्थ असा नव्हे. तर त्यामुळं त्याचप्रमाणे मनुष्याने भक्तिमय सेवेतील नियमांचे पूर्ण निष्ठेने पालन करावे आणि त्याच वेळी श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्तांची कृपेची अपेक्षा. म्हणजे दोन्ही पण होऊ शकतं. आपण आपले प्रयत्न आणि कृपेची अभिलाषा. तर तर हे दोन्ही पण होऊ शकतंय. तर इथे सांगितलंय वैदिक भक्तीचं उदाहरण नारद मुनीचं उदाहरण सांगितलं. कशा प्रकारे नारद मुनीनं पूर्वजन्माचं त्यांचं वर्णन करतात आणि व्यासदेवांना, आणि भाव स्तरापर्यंत ते कसे प्रगत झाले त्याचं पूर्ण. कारण व्यासदेवाने सांगितलं की गुरुदेव मला असं एखादं उदाहरण द्या जेणेकरून मी भक्तीमध्ये कशा प्रकारे स्तरामध्ये व्यक्ती विकास होऊ शकतो. तर ते लोकांना सांगण्यामध्ये एक उदाहरण द्या म्हणून. तर तेव्हा मग नारद मुनी स्वतःच उदाहरण दिलं. कशा प्रकारे ते एका म्हणजे एका मोलकर्णीचे पुत्र होते आणि त्यांनी त्यांनी जशी चातुर्मासामध्ये साधूंची सेवा केली, भक्तिवेदांताची सेवा केली आणि त्यानंतर सेवेमध्ये रोज नारद मुनी जायचे आणि त्यांना ते सर्व सेवा करायचे. त्यांचे उच्चिष्ट त्यांनी खाल्ले आणि ते जे बोलायचे त्यांचं ते श्रवण ते करायचे आणि हळूहळू मग त्याच्यामध्ये त्यांना रुची यायला लागली. ते खूप त्यांच्याशी आसक्त झाले आणि मग त्यांच्यामध्ये पण हे सर्व भाव उत्पन्न व्हायला लागले. आणि नंतर मग जेव्हा आईचा मृत्यू झाला, साप येऊन त्यांना आईला मारला, तर तेव्हा त्यांनी म्हणले की ही भगवंताचीच एक काहीतरी एक हे आहे जेणेकरून मला भक्तीमध्ये आणखी मी दृढ बनेल. आणि मग त्यांनी सगळं सोडलं आणि मग पुढे मग त्यांना ही एक भगवंताची कृपा म्हणून त्यांनी स्वीकारलं, मला भक्तीमध्ये आणखी दृढ बनण्याची. मग त्यांनी सगळं सोडून मग पूर्ण भक्ती चालू. तर स्वतःच उदाहरणाद्वारे त्यांनी व्यासदेवांना सांगितलं आणि नंतर मग ते आपण आज भागवतामध्ये आपण बघतो. त्यामुळं मग त्यांच्या या स्तराचं पूर्ण वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. तर जसं कशा प्रकारे रोज सकाळ संध्याकाळ त्यांनी महात्म्याकडून ऐकलं, महामंत्राचं कीर्तन ते करायचे, तेव्हा ते माझं हृदय हळूहळू शुद्ध व्हायला लागले. मी ध्यानपूर्वक श्रवण केल्यामुळे माझ्यातील रजोगुण तमोगुणाचा प्रभाव नाहीसा झाला आणि मी भगवंताच्या भक्तिमय सेवेत आढळपणे स्थिर झालो. तर बघा इथे उदाहरण सांगताना त्यांनी उपाय पण सांगितलाय की आपण पण सकाळ संध्याकाळ खास करून हे पावसाळ्यात सांगितलं पण आपण रोज करायचं आहे. आपल्या गुरुकडून किंवा प्रभुपदांचं वाक्य ऐकायचे, त्यांचे प्रवचन ऐकायचे आणि हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन किंवा भजन तर हे स्मरण केल्यानं, ऐकल्यानं आणि आपण स्वतः केल्यानं आपलं हृदय शुद्ध होऊ शकतं आणि रजोगुण तमोगुणाचा प्रभाव पण नाहीस होऊ शकतो. तर ह्याचा उपाय पण त्यांनी दिलेला आहे. नंतर मग कृपा सांगतात शुद्ध भक्तांचा केवळ संग केल्याने मनुष्याला भाव अवस्था कशी प्राप्त होते हे स्पष्ट करण्यासाठी अनेक उदाहरणं आणतात. म्हणूनच मनुष्याने सकाळ संध्याकाळ सतत हरे कृष्ण म्हणून कीर्तन करणाऱ्या शुद्ध भक्तांचे संग करणं आवश्यक आहे. यामुळे त्याचे हृदय शुद्ध होऊन तो कृष्णाविषयीचे शुद्ध प्रेम विकसित करू शकेल. त्यामुळे ऍक्च्युली हा एक श्लोक आपण सहज आपण घेतो, ऐकतो, खूप ऐकलेला आहे ह्याच्याबद्दल. साधुसंग सर्व शास्त्र पय, लवमात्र साधुसंग सर्व सिद्धी होय. तर हे ऐकलेलं आहे आपण, पण ऍक्च्युली ते आपल्या जीवनामध्ये आपण जोपर्यंत पालन करत नाही ना तोपर्यंत ऍक्च्युली ते फक्त आपल्याला एक थेरी राहील, एक तत्व राहील. पण जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करू, कशा प्रकारे आपलं खूप भाग्य आहे आपण की आपल्याला पुण्यामध्ये एवढे सारे महान आचार्य, महान वर्ग, गुरुवर्ग आणि महान भक्त येत आहेत, ते प्रवचन देतात आपल्याला. ऍक्च्युली त्यांच्याकडून आपण श्रवण केलं पाहिजे आणि उत्साह दाखवला पाहिजे श्रवण करण्यामध्ये. उत्साहात, निश्चयात, धैर्यात तिन्ही गोष्टींवर आपण आपलं जीवन समर्पण केलं पाहिजे. जेव्हा आपण उत्साह, निश्चय आणि धैर्य करतो तर मग भक्ती आपल्याला सोपी जाऊ शकते. पण बऱ्याच वेळेस जेव्हा हे
नसतं तेव्हा मग बऱ्याच वेळेस कठीण जाते भक्तांना हे भक्ती करणे. कारण भौतिक जग हे खूप प्रलोभनकार आहे आणि मायाचा प्रभाव वाढत वाढत चाललेला आहे, कलियुग तसं वाढतच. त्यामुळं आपण शुद्ध भक्तांचा संघ योग्य केला पाहिजे. नावापुरता नाही की आले चला आता यायचंय जायचंय, प्रवचन करायचं ऐकायचंय, प्रसाद घ्यायचा आणि दर्शन घेऊन निघायचंय. तर ऍक्च्युली तो भाव आपण आणण्याचा प्रयत्न करायचा. कशा प्रकारे त्यांचे जे वचन आहेत ते माझ्या जीवनामध्ये कसं पालन करेल, ते जे बोलतायत ते मी कसं माझ्या जीवनामध्ये त्याचं अवलंबन करेल. आणि जेव्हा आपण प्रवचन करतो कमीत कमी एक तरी गोष्ट आपण त्याच्यामधून आपल्या टेक होम म्हणजे घरी आपण जाताना किंवा आपण प्रवचन नंतर त्याचं मंथन केलं पाहिजे. तर त्यामुळं जसं गाय ना गाय गाय काय करते, खाते 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 आणि मग त्याचं पूर्ण मन हे करते बसल्या बसल्या. आणि मग ते केल्यानं मग ते गवताचं रूपांतर दुधामध्ये होतं. त्याचप्रमाणे जेव्हा आपण ऐकतो श्रवण करतो तर तेव्हा आपल्याला मंथन करणं महत्वाचं आहे, जेणेकरून त्या मंथनाद्वारे मग आपल्याला कृष्णप्रेम प्राप्त होईल. जसं दूध प्रकट होतं त्याचप्रमाणे कृष्णप्रेम आपल्याला प्राप्त होऊ शकतं जेव्हा आपण त्याचं मंथन करतो. त्यामुळं श्रवण मनन निधिध्यास हे तिन्ही पण महत्वाचे. मनन पण केलं पाहिजे. मनन म्हणजे काय, जे आपण श्रवण केलंय ते आपल्या जीवनामध्ये कसं पालन करायचं तर त्याचं चिंतन करणे, त्याच्याबद्दल एक प्रश्न असतील तर प्रश्न विचारणे आणि त्याचं मग फक्त विचार करून नाही, जीवनात पालन करण्याचा पण पूर्ण प्रयत्न करणे. पुन्हा त्याच्यामध्ये काही जर अडथळे आले किंवा त्याच्यामध्ये जर काही आपल्याला त्रुटी आल्या तर पुन्हा आपले काउन्सिलर किंवा आपले जे वरिष्ठ भक्त आहेत त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून असं तर त्याच्यामध्ये सांगितलंय भक्तीमधून रागवणं भक्ती भाव अशी प्रगती करू शकतो. वाचन प्रशांत प्रभू. हा, एक मिनिट. जागृतीमध्ये जे होते हरे कृष्ण. याची पुष्टी श्रीमद भगवतातील 3.25.25 या श्लोकात करण्यात आली आहे. तेथे भगवान कपिलदेव म्हणतात, हे माते, मनुष्य जेव्हा शुद्ध भक्तांचा खऱ्या अर्थाने संग घेतो तेव्हा त्याला माझ्या भक्तिमय सेवेचा दिव्य शक्तीचा उदात्त अनुभव घेता येतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्यावेळी एक शुद्ध भक्त बोलतो त्यावेळी त्याचे शब्द श्रोताच्या हृदयात परिवर्तन घडवून आणतात. या श्रवण आणि कीर्तनाचे काय रहस्य आहे? एक पेशवाई वक्ता श्रोतांच्या हृदयामध्ये दिव्यभाव उत्पन्न करू शकत नाही, तथापि भगवत सेवेमध्ये रमलेला साक्षात्कारी भक्त ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याच्या वचनामध्ये श्रोतांच्या मनात आध्यात्मिक जीवन प्रेरित करण्याची शक्ती असते. म्हणून मनुष्याने सतत अशा शुद्ध भक्तांच्या संगतीची अभिलाषा करावी. अशा अनन्य भक्तीची संगत व सेवा करून नवोदित भक्त निश्चितच पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांविषयी प्रेम, आसक्ती आणि भक्ती विकसित करू शकतो. पद्मपुराणात एका नवोदित भक्ताची कथा येते. या भक्त युवतीने भावस्तराची प्राप्ती करण्यासाठी संपूर्ण रात्रभर भगवंतांसमोर नृत्य केले. कधी कधी असेही दिसून येते की भक्तिमय सेवेच्या कोणत्याही प्रक्रियेचे अवलंब केल्याविना अचानक मनुष्याच्या मनात भगवान श्रीकृष्णांविषयी भावभक्ती उदित होते. भावभक्तीचा अचानक झालेला असा उदय म्हणजे श्रीकृष्ण अथवा त्यांच्या भक्तांचा विशेष कृपेचे फळ असते. श्रीकृष्णांच्या अकारण कृपेचे फळ म्हणून उदित झालेला हा भाव 3 प्रकारांमध्ये विभागला जातो. केवळ बोलून, केवळ दृष्टिक्षेप टाकून आणि केवळ हार्दिक वचनांनी. नारदीय पुराणात केवळ बोलून भाव कसा काय विकसित झाला या संबंधी उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणतात, हे द्विजेंद्र, माझी अशी इच्छा आहे की तुमच्या ठाई माझी सर्व मंगलमयी आणि पूर्ण आनंदमयी अशी अव्यभिचारिणी भक्ती विकसित व्हावी. स्कंद पुराणात केवळ दृष्टिक्षेप टाकून श्रीकृष्णांविषयी भाव उत्पन्न होण्याचे उदाहरण आढळते. तेथे असे म्हटले आहे, ज्यावेळी जंगल
ज्यावेळी जांगल नामक राज्यातील निवासींनी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना पाहिले, त्यावेळी त्यांच्यामध्ये इतका उत्कट भाव प्रकट झाला की ते श्रीकृष्णांपासून आपली दृष्टी दुसरीकडे नेऊ शकत नव्हते. शुक शुक संहितेत हार्दिक वचनांनी भाव उत्पन्न केल्याचे उदाहरण सापडते. या संहितेत नारद मुनी श्रील व्यासदेवांना म्हणतात, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा सर्वात महान भक्त तुम्हाला पुत्र म्हणून लाभला आहे. मी हे पाहत आहे की भक्तीच्या कोणत्याही नियामक तत्वांचे पालन न करता त्याच्यामध्ये जन्मजन्मांतर भक्तिमय सेवा केल्याची लक्षणे आढळत आहेत. श्रीकृष्णांविषयी भावसंबंधी श्रीमद भगवत गीतातील 7.4.36 या श्लोकामध्ये नारद मुनी महाराज युधिष्ठिरांना उद्देशून म्हणतात की हे राजन, प्रल्हादांचे चरित्र कथन करणे अत्यंत अवघड आहे. त्यांना श्रीकृष्णांविषयी स्वाभाविक आकर्षण होते. यामुळे मी त्यांचे काही वर्णन केले तर तो केवळ शब्दांचा प्रपंच होईल. त्याचे वास्तविक चरित्र सर्वतोपरी अवर्णनीय आहे. याचा अर्थ असा होता की नारद मुनींनी स्वतःच मान्य केलेले आहे की प्रल्हादांमध्ये जो नैसर्गिक भाव उत्पन्न झालेला आहे तो केवळ भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे झालेला आहे. प्रल्हादांना भगवान श्रीकृष्णांविषयी नैसर्गिक आकर्षण उत्पन्न होण्याचे कारण म्हणजे नारद मुनींची त्यांच्यावर झालेली कृपा हे होय. ज्यावेळी प्रल्हाद आपल्या मातेच्या उदरात होते त्यावेळी नारद मुनी तिला भक्तिमय सेवेसंबंधी उपदेश करीत होते. त्याच वेळी नारद मुनींना मनामध्ये अशीही इच्छा होत होती की या स्त्रीच्या उदरातील बालकाचे या उपदेशांचा लाभ घ्यावा. प्रामाणिक भक्त आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे महान पार्षद असणाऱ्या नारदांनी प्रल्हाद महाराजांकरता इतक्या मंगलदायी कामना केल्यामुळेच प्रल्हादांमध्ये महान भक्ताचे सर्व गुण उत्पन्न झाले. यालाच नैसर्गिक आकर्षण असे म्हणतात. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या किंवा नारद मुनींसारख्या महान भक्ताच्या विशेष कृपेनेच प्राप्त होत असते. स्कंद पुराणात पर्वत मुनी नारद मुनींना म्हणतात, प्रिय नारद, सर्व संत पुरुषांमध्ये तुम्ही इतके महान आणि तेजस्वी आहात की तुमच्या केवळ इच्छेनेच एक नीच पारधी देखील भगवान श्रीकृष्णांचा महान भक्त झालेला आहे. अशा भावप्रेमाचे 5 प्रकार असतात आणि त्याचे वर्णन श्रील रूप गोस्वामी पुढील अध्यायांमध्ये केलेले आहे. वाचू का प्रभूजी पुढचं? नाही झालं ना, संपलं ना मॅडम. 1 मिनिट. तर याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तर कशा प्रकारे त्यांना नैसर्गिक रती, तर ह्याच्यामध्ये सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज सांगतात की प्रल्हाद महाराज कोण होते आणि त्यांच्यामध्ये काय गुण होते. ते सांगताना एक खूप सुंदर श्लोक येतो. त्याच्यामध्ये ते सांगतात की गुणैर अलम असंख्यैर महात्म्यम तस्य सूच्यते वासुदेव भगवती यस्य नैसर्गिकी रती. वासुदेव भगवती यस्य नैसर्गिकी रती. तर त्यांच्यामध्ये भगवान वासुदेवाची भक्ती करण्याची ती जी त्यांच्यामध्ये आकर्षण होतं ते स्वाभाविक आकर्षण होतं. असं नाही की त्यांना बळच, जसं आपण पहिले पण बघितलं 2 प्रकारचे हे असतात, एक बलोत्पादित का आणि एक स्वाभाविक. स्वाभाविक म्हणजे त्यांच्यामध्ये हे स्वभावतःच भगवंताबद्दल आकर्षण होतं आणि कारण त्यांच्या त्या भक्तीमुळं, पहिल्या भक्तीमुळं. जरी त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये एवढे मोठे गुण होते, तर म्हणजे जरी त्यांच्यामध्ये चांगले चांगले गुण होते तरी पण खास करून त्यांची जी भक्ती आहे ना, ती भक्ती जी अनफ्लिंचिंग, म्हणजे त्याच्यामध्ये काही खंड नाहीये. अशा प्रकारे त्यांनी वासुदेवावर भक्ती, त्यांची एवढी दृढ भक्ती होती. आणि इथं सुखदेव गोस्वामी म्हणतात, कोण त्यांचे पूर्ण जे गुण आहेत, दिव्य गुण आहेत, त्याचं वर्णन पूर्ण, त्यांचे असंख्य दिव्य गुण आहेत प्रल्हादांचे,
तर ती एक पूर्ण लिस्टच कोणी बनवू शकणार नाही, एवढे मोठे त्यांच्याकडे असंख्य गुण आहेत. पण त्या सगळ्यातला महत्वाचा गुण आहे की भगवंत वासुदेवाबद्दल नैसर्गिक रती, स्वाभाविकता त्यांचं आकर्षण होतं. त्याच्यामध्ये प्रभुपाद लिहितात की जयदेव गोस्वामी, केशवधृत नरहरी रूप जय जगदीश हरे. तर सांगतात की कशा प्रकारे भगवान नरसिंहदेव आले, खांबातून प्रकट झाले प्रल्हाद महाराजांच्या शुद्ध भक्तांना रक्षण करण्यासाठी, त्यांचं वाक्य खरं ठरण्यासाठी. त्यामुळे वासुदेव भगवती अशा प्रकारे आपण बघू शकतो की प्रल्हाद महाराजांना नरसिंहदेवाबद्दल आसक्ती होती. कारण नरसिंह म्हणजे कृष्ण आहे, वासुदेव आहे, वसुदेवचे पुत्र. त्याच्यामुळं प्रल्हाद महाराजांना एक महात्मा असं म्हटलेलं आहे. बहुनाम जन्माना म्हणते ज्ञानवाम आपण वासुदेव सर्व सहमात्मा सुदुर्लभ. सांगितलंय की जन्मोजन्मी असे कितीतरी जन्म आणि मृत्यू झाल्यानंतर एखादा व्यक्ती आहे जो मला शरण जातो, ज्याला माहिती आहे की मी सर्व कारणाचं कारण आहे, आणि असा जो महान आत्मा आहे तो खूप दुर्लभ आहे. तर प्रल्हाद महाराजांची आसक्ती कृष्णासाठी, तर ते कृष्ण ग्रह ग्रहित आत्मा. त्यांनी सांगितलंय की प्रल्हाद महाराज नेहमी भगवंताचाच विचार ते करायचे. त्यामुळे त्यांना एक महान आदर्श भक्त म्हणून गुणगान गायलेले आहेत. न्यस्त क्रीडा नको बालो जडवत तन मनस्तया कृष्णग्रह ग्रहित आत्मा न वेद जगत दृश्यम. कृष्णग्रह, त्यांना जसं आपण बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की मला शनिग्रह मला त्रास देत आहे, मला त्यांनी झपडलेलं आहे, किंवा मला बाकी असे वेगळे कुणी मला ह्याने झपडलंय, तर अशा प्रकारे रोगाने झपडलंय. इथं काय म्हणतात प्रल्हाद महाराज, कृष्णग्रह ग्रहित आत्मा, त्यांना कृष्णग्रहानेच त्यांना घेरलेलं आहे, त्याच्यावर त्याचा प्रभाव आहे. तर अशा प्रकारे ते पूर्ण त्यांचं मन आहे ते भगवंताप्रती आकर्षित होतं, भगवंतावर त्यांची आसक्ती होती. त्यामुळे त्यांना महाभागवत म्हटलेलं आहे, कारण ते नेहमी भगवंतांना बघत होते. सगळीकडे भगवंतांना त्यांची बघण्याची दृष्टी होती. प्रेम अंजन, त्यांना भगवंताचं दर्शन होतं, कारण त्यांचं ते जे डोळे होते ते प्रेमाच्या अंजननी भरलेले होते. तर त्यांना फक्त भौतिक जगामध्ये राहत होते आणि भौतिक जगामध्ये जगत होते, बाकी सर्व जग क्रिया करत होते, पण त्यांना सर्व ते जसं एखादा वेडा व्यक्ती असतो, तर तो पण जेवण करतो, तो पण त्याच्या सर्व क्रिया करतो, पण त्याला समजत नाही तो काय करत आहे. त्याचप्रमाणे प्रल्हाद महाराज भौतिक जगामध्ये सर्व क्रिया करत होते, पण त्यांची आसक्ती भगवंताप्रती होती. तर जरी प्रल्हाद हा मुलगा होता छोटासा, पण त्यांना खेळण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. जसं आपण बघतो ना, मुलांना जेव्हा छोटे असतात तेव्हा खेळण्यामध्ये, वेगवेगळे खेळ खेळण्यामध्ये इंटरेस्ट असतो. एवढंच नाही, शाळेमध्ये पण आपण बघतो स्पेशल क्लास असतो खेळायचा. तर आणि खेळासाठी वर्षातून वेगवेगळे खेळ त्यांनी 4-5 दिवस 8 दिवस खेळासाठी सेपरेट दिले असतात. 8 दिवस पूर्ण खेळ, त्याच्यात टॉपर काढणे हे करणे. पण इथे बघतोय आपण नारद मुनींना विरक्तैर अन्यत्रच, म्हणजे जेव्हा कोणी भक्ती चालू करतं, तर या भौतिक जगाच्या ज्या क्रिया आहेत त्याच्याबद्दल त्यांना आवड निघून जाते. जसं छोट्या मुलाला खेळ सोडणं म्हणजे हे अशक्य आहे, पण प्रल्हाद मात्र हे महान भक्त होते, त्यामुळं ते नेहमी त्यांचं दिव्य चेतना भगवंताप्रती असत असायची. जसं एखादा भौतिकवादी व्यक्ती आहे, तो भौतिक गोष्टी कशा मला मिळतील त्याच्यावर त्याचा सारखा विचार असतो. जसं बघतो आपण कामभोगी कुणी असेल, किंवा कुणाला जर म्हणजे कामुक इच्छा आहेत, नेहमी तो बघतो की मला काम माझा पूर्ती होईल, किंवा पैसे मिळण्यासाठी कुणी लोभी असेल तर तो नेहमी बघतो की मी कसा कमीत कमी खर्च करेल, जास्तीत जास्त माझं बॅलन्स कसं वाढवेल, पैसा जास्त मी कसा साठवून ठेवेल, अशा प्रकारे चेंगट लोक म्हणतात अशा प्रकारे. तर इथं मात्र महाभागवत प्रल्हाद महाराज उदाहरण केलं आहे, कारण
त्यांचे जे विचार आहेत ते नेहमी भगवंताबद्दल असायचे. त्यामुळे नैसर्गिक रती ते त्याच्यात तर इथले की अं, तुझी आवाज येत नाही. हरे कृष्ण. तर भाव जसं एखादं लोखंड आहे, तर जेव्हा लोखंड आपण अग्नीमध्ये टाकतो तेव्हा अग्नीचा गुण त्याला येतो. त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये भाव आहे तर तो भाव त्यांच्या चेतनेमधून त्यांना प्रकट करतात. खास करून जी समाधी आहे, तर समाधी आपण बघतो. एक मिनिट. तर इथे प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये की जर आपल्याला सांगितलंय की कुणाकडूनही आपण श्रवण करायचं नाहीये. जे भक्त आहेत, जे परंपरेतून आलेले आहेत, तर त्याच प्रामाणिक भक्तांकडून आपण श्रवण केलं पाहिजे. नाहीतर एका पेशवाई भक्ता श्रोत्यांच्या हृदयामध्ये दिव्य भाव उत्पन्न करू शकत नाही. तर प्रामाणिक प्रतिनिधी जे असतात तर त्यांना भगवंत प्रेरित करतात आणि त्यांच्या भगवंताच्या आशीर्वादानं जे व्यक्ती त्यांच्याकडून ऐकतात त्यांच्यामध्ये त्या प्रकारच्या भावना उत्पन्न होतात. त्यामुळं आपण गुरु जे प्रामाणिक आहेत, परंपरेतून आलेले आहेत, प्रभुपाद जे आहेत ते परंपरेतून आले आहेत, तर अशा प्रकारे भक्तांकडून जर आपण श्रवण केलं तर आपण त्यांच्या भावाची आपण प्राप्ती करू शकतो. त्यासाठी खूप महत्वाचं आहे की आपण कुणाकडून श्रवण करतोय. तर भगवत सेवेमध्ये रमलेला साक्षात्कारी भक्त ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याच्या वचनामध्ये श्रोत्यांच्या मनात आध्यात्मिक जीवन प्रेरित शक्ती असते. म्हणून मनुष्याने सतत अशा शुद्ध भक्तांची संगतीची अभिलाषा केली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की खास करून आपण रविवारचा जो सत्संग आहे तो आपण असं नाही की आता ऑनलाईनची सुविधा आहे तर आपण घरी बसूनच ऑनलाईन सत्संग करूया. तर ऍक्च्युली भक्तांनी संगतीमध्ये येणे, मागतोच पण आपण बोलतो की संगतीमध्ये श्रवण करणं आणि एकटं श्रवण करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तर त्यासाठी संगतीमध्ये शुद्ध भक्तांच्याद्वारे आपण भक्तिमय वातावरण स्वीकारलं पाहिजे. भक्तांच्या संगतीमध्ये आपण श्रवण केलं पाहिजे आणि त्यांच्या भक्तांकडून श्रवण केलं पाहिजे. अशा अनन्य भक्तांची संगत आणि सेवा करून नवोदित भक्त निश्चितच भगवंताप्रती प्रेम, आसक्ती आणि भक्ती उद्दीत करतो. तर दोन प्रकारच्या सेवा आहेत. एक तर श्रवण करून त्यांची सेवा करायची वाणीद्वारे, आणि वापू म्हणजे त्यांची जे काही त्यांना प्रसाद देणे, त्यांची वेगवेगळ्याद्वारे आपण त्यांना जसं काही भक्त त्यांच्या गाडीमध्ये त्यांना घेऊन आणतात, पुन्हा सोडून येतात एक रेल्वे स्टेशनवरून किंवा विमानतळावरून. अशा वेगवेगळ्या प्रकारची सेवा आपण भक्तांची सेवा करू शकतो. आणि मेन सेवा आहे त्यांच्याकडून ऐकणे, श्रवण करणे. तर श्रवण खूप महत्वाचं आहे, कारण त्यांच्या मुखातून जे ते शब्द बोलतील तर ते एक कमळाप्रमाणे त्यांचं जे श्रवण आहे, त्यांच्याकडून जे श्रवण आपण करू ते आपल्या कानातून आपल्या हृदयाला शुद्धीकरण करू शकतात. त्याच्यामुळं तर त्यांच्याकडून आपण ते ऑनलाईन मध्ये आपण त्याचा भाव आपण मानू शकत नाही. ऑनलाईन जेव्हा आपण श्रवण करतो
तर शुद्ध भक्तांकडून आपण जे ऐकतो तर ते फिजिकली म्हणजे प्रत्यक्ष रूपामध्ये त्यांच्याकडून जाऊन श्रवण करणे, तो भाव आपण बाकी भक्तांकडून पण आपण तो घेऊ शकतो. पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा कधी कधी बराच वेळेस मन योग्य नसते, मन लागत नाही श्रवण करण्यामध्ये, किंवा बाकी सगळ्या गोष्टी करत करत आपण श्रवण करतो, ते शुद्ध श्रवण होत नाही. त्यासाठी जेवढं शक्य तेवढं आपण जास्तीत जास्त खास कमीत कमी रविवारच्या सत्संगाला तर आपण आलंच पाहिजे. आणि कधी कधी जेव्हा बाकी खूप वरिष्ठ भक्त संन्यासी किंवा गुरु आता येतात तेव्हा पण आपण प्रयत्न केला पाहिजे, कमीत कमी प्रयत्न केला पाहिजे, प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा. कधी कधी नाही झालं तर ठीक आहे, पण ऍटलिस्ट जो रविवार सत्संग आहे तेव्हा आपण आलं पाहिजे. नंतर मग इथे सांगितलंय कशा प्रकारे या पद्मपुराणात एक भक्त युवतीने भावस्तराची प्राप्ती करण्यासाठी संपूर्ण रात्रभर भगवंतासमोर नृत्य केले. तर त्यासाठी सांगितलंय की आपण फक्त कृपेची अभिलाषा नाही ठेवायची, आपण आपले प्रयत्न पण करायचे. तर भक्तीचा अचानक उदय म्हणजे श्रीकृष्ण किंवा अथवा त्यांच्या भक्तांच्या विशेष कृपेचं फळ आहे. तर अकारण कृपेचे फळ म्हणून उदित झालेला हा भाव 3 प्रकारे आहे. तो 3 प्रकार काय आहे, तर एक तर बोलून, दुसरा आहे केवळ दृष्टिशी करून, आणि तिसरा आहे केवळ हार्दिक वचनांनी. तर जसं इथं नारद मुनीनं हे केलं, कशा प्रकारे त्यांनी भगवंताच्या भक्तांची सेवा केली. तर अशा प्रकारे 2 प्रकारचा स्तर आहे भावभक्तीचा. एक तर स्वतःच्या तपस्याने, स्वतः साधनेनं रात्रभर त्या युवतीनं ते करून रागानुगा भक्ती भगवंताची प्राप्ती केली. आणि दुसरा आहे कशा प्रकारे भगवंताची कृपा, भक्ताची कृपा प्राप्त करून. इथं प्रभुपाद की सांगितलं डिग्री मिळणं म्हणजे डिग्री सगळ्यांना मिळते, घरी बसून डिग्री मिळेल असं नाहीये. एखादा कोणी व्यक्ती असू शकतो, तुम्ही सांगितलं रवींद्रनाथ टागोर किंवा त्यांच्यासारखे कोणी एखादा झाला असेल केस, पण सगळ्यांना नाही. सगळ्यांना त्यांना अभ्यास करावा लागेल, खूप म्हणजे परीक्षा द्याव्या लागतील, आणि त्यानंतर मग त्यांना ते डिग्री किंवा पदवी मिळेल. तर त्याचप्रमाणे भावभक्ती मिळणं खूप म्हणजे खूप दुर्मिळ आहे. तर त्यामुळं आपणही असं भगवंताच्या कृपेची अभिलाषा फक्त करू नये, तर आपण आपली प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न महत्वाचे. तर त्यासाठी भगवंताची कृपा मिळण्यासाठी 3 उदाहरण सांगितले. एक तर वाचिक म्हणजे बोलून. भगवंतांनी नारद मुनींना हार घातलेला इथे बघा, आणि त्यांना पाठीवर त्यांना हे केलं, त्यांची कृपा दिली. तर अशा प्रकारे वाचिक 3 प्रकारचे भगवंताच्या कृपा आहेत. एक तर वाचिक म्हणजे बोलून, दुसरं आहे दर्शन, भगवंतांनी दर्शन दिलं. तर कशा प्रकारे जालंगा जे राज्य होतं त्याच्यातल्या व्यक्तींना, खास करून भक्तांना, भगवंतांनी त्यांच्या दर्शनाद्वारे त्यांना कृपा दिली. आणि तिसरं आहे आशीर्वाद देऊन, आपल्या हृदयामधून त्यांना आशीर्वाद देणे. जसं शुकदेव गोस्वामी, त्यांना भावभक्ती प्राप्त झाली. खास करून गर्भामध्ये असतानाच त्यांना भगवंताची कृपा प्राप्त झाली होती. शुक संहितेमध्ये त्यांनी सांगतात की मी कशा प्रकारे गर्भामध्ये व्हायच्या तेव्हाच मला भगवंताचे आशीर्वाद प्राप्त झाले होते. प्रल्हाद महाराजांना जेव्हा नारद मुनी जेव्हा सांगत होते कयाधूला, तेव्हा हृदयामध्येच त्यांना कृपा मिळाली होती, सॉरी आईच्या गर्भामध्येच. आणि मृगारीला पण नारद मुनीने कशा प्रकारे त्यांना त्यांच्या आशीर्वादामुळं मृगारीचा पण उद्धार झाला. तर अशा प्रकारे तर ही भावभक्ती आहे. आणि भावभक्ती प्रामाणिक आहे का नाही, कोण भावभक्ती कसा करतो, म्हणजे भावभक्ती लक्षणं काय आहेत, भावभक्ती केल्यानं म्हणजे शुद्ध प्रकारचं भावभक्ती काय आहे, आणि जो देखावा करणार, कारण प्रत्येक स्तरावर आपली प्रगती होत आहे का ते त्याचं एक लक्षण आहे.
ते लक्षण काय आहे त्याच्याबद्दलचं जे वर्णन आहे ते पुढच्या धड्यात दिलेलं आहे. कशा प्रकारे भावाचे लक्षण किंवा अनुभव, कारण ते लक्षण आपल्याला एकतर बाहेरून पण प्रकट होतात आणि आंतरिक जे लक्षण आहेत ते आपण बघू शकत नाही, पण जे आत आहे तेच बाहेर येईल. त्यामुळं त्या त्या भक्ताचा भाव आहे हे आपल्याला कसं कळेल, त्याचं जे वर्णन आहे ते पुढच्या धड्यामध्ये दिलेलं आहे की भाव स्तरावरचा भक्त कसा आपण समजावा, त्याची लक्षणं काय आहेत. तर अशा प्रकारे 9 लक्षणं त्यांनी दिलेले आहेत रूप गोस्वामींनी. ते पण आपण पुढच्या आपण वेळेस आपण बघू. इथपर्यंत कुणाला काही प्रश्न आहे? खास करून तो प्रामाणिक भक्त काय आहे हे खूप महत्वाचं लक्षण इथे दिलेले आहेत. नाही तर कोणी पण हा भाऊक आहे, याला भावभक्ती प्राप्त झालेली आहे, पण ऍक्च्युली जर भावभक्ती प्राप्त झालेली आहे तर त्याचं लक्षण काय असायला पाहिजे, तर हे खूप महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं ना, ते सायकलचं उदाहरण दिलं होतं ना, कशा प्रकारची सायकल आहे, तर ती जेव्हा वरती चढते ना, तर तेव्हा सांगितलंय की जसं माकड आहे, तर माकड आपल्या मुलाला कसं कसं घेऊन जातो माहिती कोणाला? 2 प्रकारचे उदाहरण दिले. एक माकडाचं उदाहरण आहे, एक म्हणजे जी मांजरीचं उदाहरण आहे. 2 प्रकारचे भक्तीचं उदाहरण आहे, एक तर मांजरासारखी आणि एक माकडासारखी. तर माकड आपल्या मुलांना कसं घेऊन जातो, काय म्हणले प्रभूजी? पळताना आहे. हा, कोण पकडतं? माकड पकडतं का ते माकड पकडतं? माकडाचं पिल्लू पकडते, माकडाचं पिल्लू पकडते माकडाची आई. बघा, माकडाची आई पकडत नाही, माकडाला पकडावं लागतंय माकडाच्या आईला. म्हणजे जर माकड उडताना जर पिल्लूनी जर सोडलं किंवा मध्ये त्यांनी पकडलं नाही बरोबर, तर ते माकड पडून जाईल खाली. त्याच्यामुळं माकडाचं पिल्लू आहे, त्यांनी पकडायला पाहिजे जोरात त्याच्या आईला. आणि ह्याचं काय आहे, मांजरीचं काय? मांजरीला स्वतः पकडतात गळ्याला. हा, मांजर आपल्या पिल्लूला स्वतःच्या तोंडामध्ये घेऊन जातं, तर तेव्हा मांजर पकडते, पिल्लू नाही पकडत. तर त्याचप्रमाणे आपण ज्या स्तर बघितलं ना, कशा प्रकारे ते सायकलचं उदाहरण बघितलं. सायकल वरती चढताना खास करून जे पहिल्या 6 जे स्तर दिलेत, त्या 6 स्तरामध्ये माकडासारखं आहे. म्हणजे माकडाचे पिल्लू पकडते माकडाला, तसे हे पहिले 6 प्रकार आहेत. तर आणि नंतर शेवटचे 3 प्रकार आहेत, तर ते मांजर आपल्या पिल्लूला पकडते. म्हणजे कळलं का? 6 पर्यंत येऊपर्यंत आपल्याला आपल्या स्वतःला दाखवून द्यायचंय भगवंतांना की मला तुम्हीच पाहिजे. अशा प्रकारे माकडाचं पिल्लू माकडाला पकडते, त्याचप्रमाणे आपण भक्तीला खूप तीव्रतेने पकडतो आणि नंतर मग भगवंत आपल्याला आरामात मग आपल्याला कृपा करतील. पण तोपर्यंत 6 स्तर येऊपर्यंत म्हणजे भाव ते अनर्थ निवृत्ती, निष्ठा, नंतर रुचीपर्यंत आपल्याला स्वतःला खूप प्रयत्न करायचे. नंतर रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम हे एकदम उताराप्रमाणे. पण चढूपर्यंत आपल्याला खूप आपलं मेहनत करावं लागणार आहे. त्यासाठी जसं सांगितलं, भक्तीमध्ये आपल्याला स्वतःला परिश्रम करून आपल्याला भगवंतांना प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि माकडासारखं आपल्याला माकडाच्या पिल्लूसारखं आपल्याला भगवंताला पकडायचे. भगवंत वेगवेगळ्या प्रकारचे येतात, तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या द्वारे भगवंताला आपण पकडणं आहे आणि भक्तीमध्ये प्रगती करणे. नंतर मग आपल्याला एकदम शिथिल होऊन जाईल. मग आपला उतार चढायला काय जास्त जोर लावायची गरज नाही, उलट आपल्याला ब्रेक लावावा. त्याचप्रमाणे भगवंत आपल्याला नंतर कृपा करतील. मग आसक्ती, भाव आणि प्रेम हे स्तर आपल्याला बघायला मिळतील. हरे कृष्ण. हरे कृष्णा. यस प्रभूजी, तर इथेच आपण थांबूया. कुणाला काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण प्रभूजी, ते फक्त अनर्थ निवृत्तीचं जरा थोडस एक्सप्लेन करा ना. ते स्लाइड एक आहे ना, ते आपण डिटेल मध्ये बघितलं होतं, ते जरा स्लाइड ओपन करा. अनर्थ इथे पण बघा, जेव्हा आपण निष्ठा, जेव्हा 4था स्तर निष्ठा आहे,
तर बघा, अनर्थी निवृत्ती आणि निष्ठा याच्यामध्ये खूप खूप अंतर आहे. तर त्यासाठी अनर्थ निवृत्ती सगळ्यात महत्वाचं स्तर आहे. आपण आपली दीक्षा पण झालेली आहे, आपण श्रद्धा ठेवून आपण साधुसंग करतो आहे, आणि आता आपण भजन क्रिया पण चालू झालेली आहे. पण भजन क्रियापासून अनर्थ निवृत्तीपर्यंत खूप मोठं स्तर आहे. तर त्यामुळं भजन क्रिया चालू झाली तर अनर्थ होण्याचे खूप जास्त चान्स असतात. त्यासाठी आपण काटेकोरपणे आपल्याला त्याचं पालन करायचंय, भक्तीचं, जेणेकरून आपल्याला हे अनर्थ निवृत्ती लवकर लवकर प्राप्त करायचं आहे. लवकर लवकर जी अनर्थ निवृत्ती प्राप्त केली तर मग आपल्याला आपलं भजन आहे ना ते खूप चांगलं बनेल. तर याच्यासाठी हे अनर्थ दिलेले आहेत, त्या अनर्थावर आपल्याला विजय करायचा आहे. आणि हे अनर्थ जेव्हा आपण शुद्ध नाम जप करू तेव्हा ते अनर्थ निवृत्ती होईल. त्या अनर्थांना विजय मिळवणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण हे अनर्थ राहतील तोपर्यंत ऍक्च्युली आपल्याला अनर्थ निवृत्ती आपण पुढे जाणार नाहीये. त्यासाठी हे दुष्कृत्य अनर्थ खूप महत्वाचे आहेत. हे महत्वाची ही स्लाइड आहे की हे दुष्कृत्य ह्याच्या आधीची अनर्थ. स्लाइड आहे, ह्याच्या आधीची स्लाइड म्हणजे ते बहुतेक भजन क्रियाची स्लाइड आहे ती, भजन क्रियेची अनंत निवृत्तीच्या आधीची स्लाइड. येस प्रो. हे नाही, याच्या आधीची साधू संघाची असेल ती बहुतेक. ते एक जर डिटेल होतं ते जरासं त्यावर प्रकाश होता. नाही, ती ह्याचीच आहे, भजन अनर्थ निवृत्तीची स्लाइड आहे. त्याला थोडं आणखी डिटेल मध्ये आपल्याला जावं लागेल. तुम्ही ही स्लाइड म्हणत असाल ती ना, कुठली म्हणता ही? तर हा, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आणखी थोडस आपल्याला डिटेल मध्ये जावं लागेल. ह्याच्यामध्ये खास प्रभूजींनी म्हणजे जे अनर्थ आहेत तर वेगवेगळ्या ग्रेड बद्दल दिलेलं आहे अनर्थ निवृत्तीमध्ये. तर एकदेश वर्तिनी, बहुदेश वर्तिनी, प्रायोगिकी, पूर्ण आणि अत्यंतिकी. तर जास्त नाही, पण सांगायचं म्हणजे की भक्तीमध्ये आलेलो आहोत आपण. बाहेरिक दृष्ट्या आपण भक्ती पण चालू केलेली आहे, पण आपल्यामधले जे दुर्गुण आहेत, आपल्यामधल्या ज्या वासना आहेत, आवाज ब्रेक होते ब्रो, आवाज ब्रेक ब्रेक होते प्रोजेक्ट, म्हणजे व्हिडिओ ऑफ केला तर चालेल. त्यामुळं भक्तीमध्ये अगोदरचे आपल्या किंवा कृष्णा बहुतेक प्रोजेक्ट लेफ्ट झालेत वाटतं. हरे कृष्णा प्रशांत प्रभू. हरे बोल. प्रभूजी मग पुढच्या आठवड्यात हे करायला काय लिव्ह करू का? हो चालेल. हरे कृष्ण.